चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करताना प्रस्तावना द्यायची त्याशी खऱ्या अर्थानं गेल्या 20 वर्षांपासून शिवरायांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं अवतरणारी ही पंढरी म्हणजे एकदा जोरदार काढून टाळ्या खऱ्या अर्थानं ग्रामस्थांना देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण 20 वर्षांची मातीला शिवजन्म उत्सव सोहळ्याची श्री शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षांपासून या ठिकाणी होतो आहे आणि जवळपास 20 वर्षांचा पर्वकाळ म्हणजे महाराज साधारणपणे 3 पिढ्यांचा संगम या मातीत दाटलेला आहे. कारण या ठिकाणी जी वयस्कर पिढी आहे त्यांच्या घामाचे थेंब या मातीत दडलेले आहेत. या ठिकाणी जी मध्यमवर्गीय पिढी आहे त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा गंध उद्याच्या तरुणाईपर्यंत पोचलेला आहे. आणि या ठिकाणी जी तरुणाई उपस्थित आहे आज त्यांच्या खांद्यावरती ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं या सोहळ्याची धुरा आहे. म्हणून तेवढी सुंदर पंढरी या ठिकाणी अवतीर्ण झालेली आहे. आणि लक्षात घ्या महाराज, अध्यात्मशास्त्रातही तरुणाई तेव्हाच पुढे येते जेव्हा ज्येष्ठ मंडळींचा त्यांच्या पाठीवर हात असतो. आणि ज्येष्ठ मंडळींना सुरुवातीला एक वाक्य बोलून जातो, महाराज तुम्ही जीवनात कितीही संपत्ती कमवा, हवं तर उतार वय येईपर्यंत स्विस बँकेत अकाउंटही खोला, पण एकदा उतार वय आलं आणि हा देह खाटेवर गेला की तुम्हाला भेटायला येणारा प्रत्येक जण पार्लेजी बिस्किटसोबत 2 प्रश्न घेऊन येणार आहे. पहिला प्रश्न तुमची तब्येत कशी आहे आणि दुसरा प्रश्न तुमची लेकरं काय करतात. त्यावेळेस खाटेवर पडल्या पडल्याही नजरेत चमक आणून सांगत्यावं की आमची लेकरं आपापल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये शेतीमध्ये पुढं असताना त्या अध्यात्मशास्त्रातही आणि धर्मासाठीही तेवढीच पुढं आहे. तेव्हा मला वाटतं या मूळ प्रपंचातला तुमच्या माझ्या जीवनातला वास्तव परमार्थ साधला जाईल आणि ज्येष्ठ मंडळींचं यश आहे. या निमित्तानं आपली तरुणाई पुढं आहे. म्हणून ज्येष्ठ मंडळींसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि माझ्या सगळ्या तरुण मित्रांना खऱ्या अर्थानं एक वाक्य बोलून जातो, महाराज तुमच्या खिशामध्ये 10 कोटी रुपये आहे आणि तुम्ही तळेगावच्या चौकात उभे आहात, पण तुमच्या तोंडाचा जर दारूचा वास आला तर चौकात बसलेल्या बापाची मान शर्मेने खाली गेल्याशिवाय राहत नाही. मग तुम्ही गावातल्या चौकात उभे आहात, तुमच्या खिशात 1 रुपया सुद्धा नसू द्या, पण 4 लोक तुमच्या जवळ येऊन जर तुम्हाला नम्रतेने खऱ्या अर्थानं जय श्रीराम म्हणत असतील, रामकृष्ण हरी म्हणत असतील किंवा नमस्कार घालत असतील तर पारावर बसलेल्या बापाची मान सन्मानानं ताट झाल्याशिवाय राहत नाही. आणि तरुणाई जेव्हा या ठिकाणी येते तेव्हा नक्कीच ती वाम मार्गाला जात नाही. कारण खऱ्या अर्थानं शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आजपर्यंत महाराष्ट्राला व्यसनमुक्तीचं सगळ्यात मोठं द्योतक जर कोणतं असेल आणि धर्मासाठीचा यज्ञकुंड जर कोणतं असेल ते म्हणजे खऱ्या अर्थानं श्री शिवप्रतिष्ठानचे हे सगळे रणमर्द धारकरी मावळे एकदा जोरदार काढून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनीवर प्राप्त ते व्यवस्था करणारी मंडळी, दादा आपली सिस्टम अत्यंत गोड आहे, दादांसाठी एकदा जोरदार काढून टाळ्या होऊन जाऊ द्यात. त्याचप्रमाणे वारकरी दंडसंहिते आधारे या व्यासपीठाचा पहिला मान ज्यांचा आहे परम आदरणीय आमचे विनेकरी बाबा, या व्यासपीठाचा दुसरा मान ज्यांचा आहे परम आदरणीय आमचे चोपदार बाबांनी टाळ महर्षी. कारण लक्षात घ्या महाराज, वारकरी संप्रदाय हा भक्ती आणि शक्तीचा संगम साधणारा संप्रदाय आहे. कारण वारकरी संप्रदाय म्हणजे तर वारकरी आणि धारकरी एकत्र येतात. कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडगहस्त, विठोबारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. म्हणजे जो कीर्तनामध्ये उभा असताना तल्लीनतेने टाळामध्ये मुग्ध होतो, पण जर देव देश आणि धर्मावर संकट आलं त्याच टाळांचा शस्त्र म्हणून जो वापर करतो अशा मातीत जो वाघ आहे त्या वाघाला वारकरी असं म्हटलं जातं. आणि भक्तीच्या व्यासपीठाला धारकऱ्यांच्या माध्यमातून शक्तीचा संगम देणारे परम आदरणीय समस्त टाळ महर्षी परम आदरणीय चोपदार बाबा यांच्यासाठी एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजेत. वारकरी दंडसंहिते आधारे धर्मशास्त्रानुसार या व्यासपीठाचा तिसरा मान ज्यांचा आहे परम आदरणीय समस्त स्वरकंठमणी आणि परम आदरणीय ताल महर्षी एकदा जोरदार काढून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या पाहिजेत. आता तो त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर विषय तत्वानं इथं मी कार्यक्रम पत्रिका एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, जवळपास कमीत कमी आल्यापासून 10 वेळा पाहिली. पण महाराष्ट्रामध्ये एकमेव तळेगाव ढमढेरेची कार्यक्रम पत्रिका अशी आहे जिथं खऱ्या अर्थानं कुणाचंच नाव नाही. कारण सोहळा शिवरायांचा आहे, आणि तो सोहळा शिवरायांच्यासाठीच झाला पाहिजे. म्हणून नावासाठी नाही, धर्मासाठी जगणारे मावळे या मातीमध्ये आहे, याचा सार्थ मोठा अभिमान आहे. आता खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं झाले, पण 5 मिनिटापासून तुम्ही आम्हाला टाळ्याच वाजवायला लावल्या. तरी एकदा अपेक्षा आहेच महाराज, एकदा जोरदार काढून टाळ्या होऊनच जाऊ द्या.
कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग. कारण जोपर्यंत घरातली जिजाऊ घडत नाही तोपर्यंत आम्ही जय जिजाऊ जय शिवराय खऱ्या अर्थानं कितीही गर्जना दिल्या, पुण्यश्लोक छत्रपती शिवरायांचा कितीही जागर केला तरी खऱ्या अर्थानं तोपर्यंत शिवराय या माती जन्माला येणार नाही. आणि आजच्या या जागृत जिजाऊंसाठी पुन्हा एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, आज सोहळा ज्या निमित्तानं आहे तर आज छत्रपती शिवरायांचा जन्म उत्सव सोहळा होतो आहे आणि अभंग चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला म्हणजे खऱ्या अर्थानं या निमित्तानंही आणखी एक प्रश्न असाही उपस्थित होतो की आल्यानंतर आदरणीय दादांनी मला एक वाक्य सांगितलं की दरवर्षी तर कीर्तनाचा सोहळा होतो आणि एकीकडे शिवजन्म उत्सव सोहळ्याचं पुण्यातलं स्वरूप जर आपण पाहिलं तर गौतमीताईंपासून सगळ्या कार्यक्रमांची रेलचेल आहे. पण शिवप्रतिष्ठानचे सोहळे जिथं जिथं होतात ते धर्माच्या जागृतीचंच कार्य होतं आणि या निमित्तानं या मातीला 20 वर्षांची नामसंकीर्तनाची परंपरा आहे. मग एक प्रश्न सुरुवातीला महाराज आज असाही निर्माण होतो, या सोहळ्याच्या निमित्तानं जन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं समस्त संयोजक आयोजक कमिटीनं या नामसंकीर्तनाचं आयोजन का केलेलं आहे किंवा खरंच आजच्या समाजाला नामसंकीर्तन नामसप्तांची गरज का आहे. लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शन मध्ये आहेत का? 1500 आले नाहीत का? 9 लाख मध्ये आपला नंबर लागलाय का? परवा SMS पडलाय ना? मग टेन्शन घ्यायचं नाही. आणि तसंही तुम्हाला 1500ची गरज, फक्त बोलत चला. 84 लक्ष योनीमधून हा देह आम्हाला मिळाला पण कळाला नाही. कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे पण चालायला मात्र सरळ आहे. आणि बाबा एवढाच एक सरळ आहे पण चालायला आडवाय. सप्त्याच्या मीटिंगला आला तरी सप्ताह बंद पाडतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. आणि त्याच्या मनामध्ये तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून त्याच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार. तुमचा चेहरा वेगळाच भावाला गड्यांना महाराज तुम्ही पाकिट नेणार आहे. कारण लोक फक्त आमच्यावरच राहिले. पण लक्षात घ्या, हा आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा आणि माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे पाहिलं तर येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपला क्रियामान कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या संबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं आदर्श विद्यापीठ आणि आदर्श विचारपीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या समाजाला एवढा सुंदर नामपंढरी कीर्तन अंग हरे रूप होय, अंग हरे रूप होय, अंग हरे रूप. कीर्तन होय, अंग हरे रूप होय, अंग हरे रूप होय. कीर्तन होय, अंग हरे रूप.
गंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, तरुणाईच्या दृष्टीनं विचार केला तर वैचारिकतेचा आदर्श विचारपीठ आणि विद्यापीठ म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि तरुणाईच्या दृष्टीनं जर विचार खऱ्या अर्थानं वृद्धांच्या दृष्टीनं विचार केला तर मोक्ष मार्गाचा सांगती म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या समाजाला एवढ्या सुंदर नाम पंढरीची गरज आहे. विठ्ठल आणि लक्षात घ्या महाराज, त्या अनुषंगाने निवडलेला चिंतन निरूपण सेवेकर्त्याचा अभंग ज्यांचा आहे ते जगद्गुरु तुकोबाराय आहे. आणि कोण तुकोबाराय? म्हणे रामेश्वर भट्ट दुजा तुका विष्णू नोहे तुझ्या. म्हणजे भगवान विष्णूंचा अंश असणाऱ्या तुकोबारायांचे शब्द 5 काय 50 काय 5 लाख घेणारा असू द्या आणि 5 काय 50 काय पण 50 लाख पिढ्या जरी गेल्या तरी तुकोबारायांच्या एकाही शब्दाचं मर्मचिंतन आपण मांडू शकत नाही. म्हणून सुरुवातीलाच एक वाक्य स्पष्ट करतो, आपण अभंग सोडवत नसतो, अभंगाला अनुमोदन देत असतो. विठ्ठल आजच्या अभंगामध्ये जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या मातापित्यांना धन्यता देतात. कारण आई वडिलांचे संस्कार मुलांचं जीवनही घडवतात. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं मातापित्यांचे संस्कार चुकले तर खऱ्या अर्थानं तेच मातापिता आपल्या लेकरांचं स्वहस्ते जीवनही उद्ध्वस्त करतात. पण सर्वसामान्य कुटुंबातही जन्म घेतला पण मातापित्यांचे संस्कार जर योग्य असतील तर खऱ्या अर्थानं सरदार पुत्रही छत्रपती होऊ शकतो. हे एक माताच खऱ्या अर्थानं आम्हाला सांगत असते. त्या मासाहेब जिजाऊंचे संस्कार होते म्हणून तर छत्रपती शिवराय घडले. महाराज, काय तो इतिहास, काय ती शौर्यगाथा. का तर इतिहासाच्या पानामुळांमध्ये जायचं म्हटलं तर वर्तमानात राहून आम्हाला कधी चालत नाही. त्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा त्या भूतकाळाच्या खोल गर्भामध्ये जावं लागतं. पुन्हा त्या भूतकाळाला वर्तमान काळात सज्ज करावं लागतं. आणि त्यासाठी आम्हाला वर्तमानामधून पुन्हा एकदा त्या भूतकाळाचा वेध घेऊन वेळेच्या लगामाच्या अश्वालाही पुढं आणावं लागतं. अरे काय तो काय ती शौर्यगाथा. का तर इतिहासाच्या पानामुळांमध्ये जायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं त्या वेळेच्या अश्वावर स्वार व्हावंच लागेल. त्या वेळेच्या अश्वाचा लगाम आम्हाला उडावाच लागेल. समोर नजर जाईल, दिसेल तो अंधकार, त्या अंधकाराला छेदत पाहता पाहता वेळेचा अश्व वेगानं पुढे निघेल. टाळ मृदुंगाचा गजर कानावर आला, आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. चांदण्यांच्या आरास होती, चंद्रमेची शीतल छाया होती आणि त्याही पलीकडं मिनमिनता खऱ्या अर्थानं दिव्याचा प्रकाश होता. त्या प्रकाशामध्ये रामकृष्ण हरीचा गजर कानावर आला. जवळ जाऊन पाहिलं, इसवी सन 1200चा कालखंड डोळ्यासमोर आला. नलबतोबांचं दर्शन झालं. काळाची पावलं वेगानं पुढे निघाली. वारा स्तब्ध झाला, सह्याद्री शांत झाला. मिळणारा दिवा आता मात्र भडकू लागला. पण त्याच वातावरणात पाहता पाहता त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये एक आसवंत पुस्तक उडालं आणि त्याची पानं डोळ्यासमोर आली. कालखंड समोर आला. कोणता? इसवी सन 1600. आदिलशाहीचं स्तोम वाजलं होतं. निजामानं डोकंवर काढलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर हलोदय खलजी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता. 4 वणे सत्ता महाराष्ट्राच्या पोलादी छाताडावर थैथया नाचत होत्या. सगळीकडे दुःखाचा हाकार. सजवचनाही आणि जुनागडांनीही आदिलशाही मान्य केली होती. दुःख यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं. उभा महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा, तो उद्याचा सुवर्ण प्रकाश. आडवे चमकले. मालोजींच्या रूपाने सृष्टीला नवचैतन्य मिळालं आणि याच मालोजींच्या पोटी जन्मलेल्या शहाजीराजांनी पुण्यावर भगवा फडकवला. पण आदिलशहानं पुण्याची राखणगोळी केली आणि दिवस गेलेला मासाहेब जिजाऊंना शिवनेरीच्या कुशीत ठेवून राजही नाईलाजानं आदिलशाहीच्या मुशीत गेले. आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या काळोख्या अंधकारात अंधकारला गेला. यातनांचा कल्लोळ मासाहेबांच्या मणी दाटला. रयतेचे हाल मासाहेब पाहू लागले. अरे खऱ्या अर्थानं स्त्री म्हणजे आमच्या देवारातील देवता. पण यवन यायचे, आमच्या घरापर्यंत यायचे, घराच्या आत उंबऱ्याच्या आत पाऊल टाकायचे. अरे लक्ष्मीचं रूप असताना आमच्या आया बहिणींच्या अब्रूची रक्त वेशीला टांगायचे आणि बेगाम होऊन माघारी निघून जायचे.
सर्वसामान्य बळीराजा रब्बी आणि हंगामी पिकांवर जगणारा, शेतीमध्येच खऱ्या अर्थानं या काळ्या ढेकलांमध्ये पंढरी आणि कांदा मुळा भाजी अवघे विठाई माझी असं म्हणत त्या उगवलेल्या कांदा मुळा भाजीमध्ये पंढरीच्या परमात्म्याचं दर्शन घेणारा. पण यवनांची टोळधाड यायची, घोड्यांच्या टापा आमच्या शेतापर्यंत पोचायच्या, सोन्यासारखं बहरलेलं शेत स्मशात खऱ्या अर्थानं सणात स्मशान होऊन जायचं आणि बेलगाम होऊन यवन पुन्हा माघारी निघून जायचं. हे चित्र पाहिलं आणि मासाहेबांच्या डोळ्यातून खळदृश्य अश्रू उकळलं. शिवाई समोर खऱ्या अर्थानं मासाहेब शिवनेरच्या कुशीत नतमस्तक झाल्या. शिवाईकडे नजर गेली आणि मासाहेब भरल्या डोळ्यांनी उत्तरल्या, आई ज्यावेळे खऱ्या अर्थानं असुरांचं प्रमाण वाढलं, अगं खऱ्या अर्थानं त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांच्या रूपानं देवाना अवतार घेतला. आई अगं खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर राक्षसांचा सहार वाढला. भगवान श्रीकृष्णांच्या रूपानं द्वापारयुगात खऱ्या अर्थानं तू भगवंतांना अवतार घेतला. पण या कलियुगामध्ये यवनांचा अत्याचार वाढतोय. आई यवनांच्या अत्याचाराखाली खऱ्या अर्थानं आमच्या घरातली अंबा तुळजाई असणारी आमच्या घरातली ताई आणि आई तिथं खऱ्या अर्थानं अब्रूची लक्तर वेशीला टाकली जात आहे. त्यांना वाचवणारं कुणीच नाही का? आणि जर कुणी वाचवणारं नसेल तर खऱ्या अर्थानं उद्या माझ्या पोटी जन्माला येणारा पुत्र खऱ्या अर्थानं स्वराज्याच्या अग्नितांडवाचा कळत चढे. आणि शिवाई समोर मासाहेब नतमस्तक झाल्या आणि मुखातून बोल उमटले, अंबिकर चंडिकाय वरदायिनी वरदान दे उन्मत्तई सिंहासने चिरभाट न्यामद पुत्र दे. आणि फाल्गुन महिना, शिशिर ऋतू, हस्त नक्षत्र आणि पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे 8 ग्रह अनुकूल असताना 19 फेब्रुवारी 1603 आणि तिथून आजच्या दिवशी या ब्रह्मांडाच्या पाठीवर शिवनेरच्या कुशीमध्ये बाळ राधे जन्माला. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. मावळे आम्ही आम्हा नाही कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्ही आम्हा नाही कुणाची भीती. आईची बाई आईची गाई आशीर्वाद हो पाठे, आशीर्वाद हो पाठे. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. माझ्या जिजाऊचे पुण्याई कसे आली फळाला, माझ्या जिजाऊचे पुण्याई कसे आली फळाला. तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला. हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार, हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार. त्या अफजलाचा कोथळा त्याने काढला बाहेर, त्या अफजलाचा कोथळा त्याने काढला बाहेर. साक्षीला आता काळाच्या पायथ्याशी खबर आहे साक्षीला. ओ बापाचा बाप राजा शुभ जन्मला, ओ बापाचा बाप राजा शुभ जन्मला, ओ बापाचा बाप राजा शुभ जन्मला. ओ बापाचा बाप जय भवानी, ओ बापाचा बाप जय भवानी, ओ बापाचा बाप जय भवानी. गडाचा दरवाजा उघडला गेला आणि लक्ष्मीबाई बाहेर आल्या, आपल्या धनाकडे पाहिल्या आणि उत्तरल्या, स्वामी अव स्वराज्याचा मुकुटमणी जन्मला, जिजाऊंच्या पोटी बाळ जन्मला. आनंद झाला. पुत्र कुणाला झाला? पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजींना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र हिंदवी स्वराज्याला झाला. हे ही विसरता कामा नये. पाहता पाहता राजांचं वय झालं 6 वर्ष. नानभाऊंच्या उभीत कोपांचे अभंग, रामायण महाभारताना बाळराजे समृद्ध झाले. पण याच काळात जुन्नर नगर आंबेगाव प्रांतावरती दुष्काळाचं प्रचंड सावट आलं होतं. पोरकी झाल्यावानी जनावर रानोमाळी फिरत होती. शेतकरी कष्टकरी अन्न पाण्याविना मरण घायला आला होता. शिवनेरच्या टोकावरून बाळराजे निहाळते झाले आणि विचारलं मासाहेबांना, मासाहेब हे लोक कोण? हा तर बळीराजा आहे. राजे बळीराजा? राजा राजा काय असा असतो? आणि तशा मासाहेब शिवांच्या जवळ आल्याने उत्तरल्या, बाळराजे हा बळीराजाच आहे र.
पण वामनानं त्याच्या डोक्यावर पाय ठेवला तेव्हापासून ही रयत पोरके राजा. नाही मासाहेब नाही, हा तान्या तसा 6 वर्षांचा बाळ राजा तारदिशी उभा राहिला. दोन्ही मुठ्या आवळल्या तशा मासावी उद्गारल्या. यांना कोणीच वाली नाही राजाई. आकाशातून वीज कडकडावी असा बाळ कडडला. नाही मासाहेब नाही, मी मिळवेन ते राज्य, मी घडवेन ते बळीराज्य, मी होईन तो राजा. अवघ्या 6 वर्षांचे बाळराज आहे, अवघ्या 6 वर्षांचे. काय ती उमेद, काय ती समज, कशी आली असेल उमेद आणि कशी आली ही समज. बाळराजा हा मातीचाच गोळा होता ना, पण त्यांना घडून आकार दिला तो मासाहेब जिजाऊंनी. म्हणून तर 393 वर्षानंतर आजही आमचा इतिहास ओरडून सांगतोय, आई कशी असावी याचं ज्वलंत जिवंत कीर्तिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मासाहेब जिजाऊ. सध्याचा काळ बदललाय म्हणा, वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण महाराज आता काळ बदलला. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झाला. मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय? मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचं? माझं पोरगं गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडं आपल्या राजांना पाजत होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला मंडळ, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला आज एक प्रश्न विचारून जातो. ज्या पुण्यपावन पुणे नगरीच्या मातीमध्ये आपलं माहेर किंवा सासर आहे, मग तुम्हाला असं वाटत नाही का आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याचे धर्मवीर शंभूराज जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी उद्याची रमाई जिजाऊ सीता जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी खऱ्या अर्थानं उद्याची मीरा जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी जन्माला आली पाहिजे. तुम्ही तर गप्पच झाले भाऊ. फॅरन लवलीचा जमाना आलाय महाराज. आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा इथं सुंदर नामयज्ञ सोहळा चाललाय. खऱ्या अर्थानं ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं तरुण वर्गाचं एवढं गोड नियोजन आहे. आणि आज योगायोगासा आज गौतमी पाटीलही इकडच्याच पट्ट्यात आहे आणि तिला बातमी कळाली तळेगावमध्ये एवढा सुंदर सोहळा चाललाय. 7 ते 9 कीर्तनाची वेळ आहे, हायवेपासून अगदी जवळ आहे. मग आपण 5 मिनिटं भेट द्यायला जाऊ. आणि एवढीच बातमी तुमच्या आजूबाजूच्या 2 गावात गेली की आज संध्याकाळी 8:45 वाजता गौतमी पाटील या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे. खरं खरं सांगा महाराज, आजूबाजूच्या 2 गावातील एक तरी पोरग तिकडल्या गावात सापडेल का? सगळे कुठं असतील? आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील? कोण सायकलवर, कोण मोटरसायकलवर, कोण पिकअपमध्ये, कोण ट्रॅक्टरमध्ये, काहीच नाही मिळालं, काही जीपीच्या फणीवर, पण सगळे कुठं? पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समानता नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला मासाहेब जिजाऊच म्हटलं जातं. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आता हल्ली इकडेही नवीन आपल्याकडे पुणे जिल्ह्यात पद्धत आली बेडरेस. सासूर वाशिन सुरुवातीचे 2-3 महिने काम करते, पण एकदा माहेर वाशिन झाली का मग बेडरेस. आणि सोबतीला अग्निशिका, कॉन्स्टेबल मंजू, नको दूर जाऊ बाबा, बऱ्याच आहेत. मग पोरग जन्माला आलं की खरी रेस. पोरग रेस मग जात आहे, पैसा उडवतंय, बापालाच कंगाल करतंय, तरी बाप गावात मोठ्या मनानं सांगतो माझं पोरग किती चांगलं. अरे कधीतरी स्वार्थ भावना बाजूला ठेवून समाजासाठी जगायला शिका. न विचारांची क्रांती करा. त्यावेळेस ते निरखून पहा, आपल्या आईवडीलही आपल्यासाठी ताट मानून उभे असतील. अरे खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं, आज आमच्या मुलांच्या ओठांवर शिवराय नक्कीच आहे, पण स्वप्न मात्र ते संग्राम राणादा होण्याची. आज आमच्या मुलींचा आयडॉल झाशीची राणी लक्ष्मीबाई नाही, पंडिता रमाबाई नाही, मासाहेब जिजाऊ नाहीत. सध्या आमच्या मुलींचा आयडॉल कोण? तर ती देवयानी. त्या स्टार प्रवाहावरती वर्षभरापूर्वी बाबा एक अक्कासाहेब नावाची महामाया यायची
आणि आमच्या घराघरातल्या पोरांच्या डोक्यात देवयानी आणि मुलींच्या डोक्यात संग्राम थाई थया नाचायचा. आयांच्या डोक्यात अक्कासाहेब ठाण मांडून बसायची. बापाचा विषयच राहिला नाही हो. बापाचा आबा, आबाचा पप्पा आणि पप्पाचा डॅडी आणि डॅडीचा डॅड झाला तेव्हापासून तो घरात मॅड होऊन दिसतंय ते पाहायला लागला. आणि घराघरात तुमच्यासाठी काय पणचा नवीन खेळ उभा राहिला. तुमच्यासाठी काय पण. अरे महाराष्ट्रातल्या पोरांचं वाक्य नाहीच आहे. आता 1.5 महिन्यापूर्वी त्या साताऱ्यातील ठुसे धबधब्यावर एक जोडपं निघालं होतं. जाताना एका निसर्गरम्य ठिकाणी ते विसावलं. तसं बाबा पोरग लाडात आलं आणि बोलता बोलता बोलून गेलं, तुझ्यासाठी काय पण. तशी पोरगी लाडात आली, बोलता बोलता बोलून गेली. असंच असेल त्या दरीत खोल उडी मार. मग काय, अहो क्षणाचा विचार न करता पोरानं गाडीला चावी लावली आणि दुसऱ्या क्षणी गाडी खाली गेली. अरे काय हे, एक क्षणही त्यानं विचार केला नाही. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटात ठेवलं, ज्या बापानं रक्ताचं पाणी करून आपल्याला वाढवलं, त्या मायबापांची काय अवस्था होईल. तिथून 4 किलोमीटरवरती समर्थांची समाधी, 11 किलोमीटरवरती छत्रपतींचा राजवाडा, 16 किलोमीटरवरती छत्रपतींनी आजारपणात विश्रांती घेतलेला ताराणीची राजधानी असलेला आणि प्रयागजी प्रभूंनी हयातभर अजिंक्य ठेवलेला अजिंक्य तारा, तिथून 36 किलोमीटरवरती अफजल खानाला फाडलेला प्रतापगड. आमची संस्कृती का, आमची अस्मिता काय, आमचा वारसा काय. अरे कसल्या मौतीनं मरतोय आम्ही. महाराष्ट्रातल्या पोरांनी मरावं पण मरणार नाही सलाम ठोकावा अशा मौतीनं. पण ते संस्कार जर द्यायचे असतील तर पहिल्यांदा आमच्या घरातली जिजाऊ घडणं गरजेचं आहे. पण आज जर जिजाऊ 24 तासातले 12 तास मोबाईलवरती आणि 12 तास गॉसिपमध्ये दंगा असेल तर खऱ्या अर्थानं ती जिजाऊ जिजाऊ म्हणून पुढे येईल का आणि उद्याच्या आपल्या घरातले राजे बाळराजे म्हणून घडवेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून त्या शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं याच मातीमधून मासाहेब जिजाऊंना पुन्हा म्हणावंसं वाटतं, मासाहेब आम्हाला आता माफ करा. विसरून गेलो इतिहास, आम्ही विसरून गेलोय परंपरा. हा चायांच्या डोक्यात पाणी झालंय, त्याची तेवढी वाफ करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. ज्यांनी शहाजींचा वसा घ्यायचा ते गावात चौकात भोंबलत हिंडत आहे आणि आजच्या घराघरातल्या जिजाऊ सासवांसोबत भांडत आहे. आज खऱ्या अर्थानं आमच्या घराघरांचं स्मशान होतंय, त्याचा तुम्ही स्वर्ग करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. घराघरातला शिवाजी आता व्हिडिओ गेम खेळतो आहे. आजच्या आमच्या घरातली जिजाऊ जंक फूड खाऊन TV समोर लोळत आहे. आज घराघरांचा कार्टून शो होतोय, तेवढा बॅड शो तुम्ही बंद करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. केस तेवढे वाढलेले, मस्तक मात्र पोकळ आहेत. आज फार थोडी घरं सापडतील जिथं मुलांसाठी पुस्तक आहे. आम्ही पापाचेच वाटेकरी, तरी होईल तेवढं आमचं पाप माफ करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. बाहेर खेळायला जावं तर कुठं मावळ्यांची सत्ता आहे. आज साचलेल्या उकिरड्यावर कावळ्यांची सत्ता आहे. आमच्या घर आणि डोक्यातले उकांडे तेवढे साफ करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. रामकृष्णांचा वारसा सांगून पुढच्या गोष्टी तुम्हाला सोप्या करता आल्या, पण आज आमची इरसाल लेकरं सांगतील. आई बापांच्या सहकार्यामुळं सध्या परीक्षेला आम्हाला कॉप्या करता आल्या. आई बापांचंही खरंच आहे, कशाला उगाच म्हातारपणी ताप करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. अहो राजे पण वारस हक्काने मिळतं, पण लक्षात ठेवा शिवबा मात्र घडवावा लागतो. राजे पण वारस हक्काने मिळतं, पण शिवबा घडवावा लागतो. जाणतेपणाचा दुर्मिळ गुण दागिन्यासारखा जडवावा लागतो. म्हणून त्या शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं पुण्यपावन खऱ्या अर्थाने ज्या मातीमध्ये स्वातंत्र्याचा यज्ञकुंड रचला गेला आणि त्या यज्ञकुंडाची प्रेरणा भगतसिंगांपर्यंत पोचली. या खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या मातीमध्ये मासाहेब तुम्हाला पुन्हा आजच्या दिवशी विनंती करतो, आपण पुन्हा जन्माला यावं आणि पुन्हा या मातीचं स्वराज्य करावं. वीज कडाडली आणि मासाहेब उतरल्या. अरे महाराष्ट्राच्या रक्षणार्थ मा जिजाऊ लढली आहे. मा जिजाऊ जन्माला यावी म्हणून सध्या मागणी वाढली आहे. पण पुनर्जन्माची गळ घालत आता उगत आशा न वाढवाव्यात. मासाहेब जिजाऊ जन्माला येणार नाहीत, आता त्या आता घराघरात घडवाव्यात, घराघरात घडवाव्यात. आणि ज्या दिवशी आमच्या घरातली आई, आमच्या घरातली ताई हे आव्हान पेले,
त्या दिवशी खऱ्या अर्थानं त्या मुलांच्या लेकरांचा समाज सुद्धा म्हणेल, अरे धन्य हे उस माँ की कोख जिसने ऐसा बेटा या बेटी पैदा किया. त्या दिवशी आपल्या जन्माचं सार्थक आहे. आणि अशी लेकरं घडवणारे जे मायबाप आहेत, आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात धन्यता त्यांना आहे. आपुलिया हिता जो असे जागता, 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 आपुलिया हिता जो असे जागता. माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आमचे समस्त स्वर गंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, माझ्या प्रत्येक ताईला आणि आईला एक हात जोडून विनंती आहे. दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा होणार आहे. दरवर्षी आपण खऱ्या अर्थानं कीर्तन ऐकणार आहोत. दरवर्षी आपण व्याख्यान ऐकणार आहोत. दरवर्षी आणि दर दिवशी छत्रपती शिवरायांना नमन करणार आहोत. पण शिवरायांचं चरित्र हे फक्त खऱ्या अर्थानं जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं नाचण्यासाठी आणि डोक्यावर घेण्यासाठी नाही. शिवचरित्र हे खऱ्या अर्थानं तुमचं माझं चारित्र्य घडवण्याचं सगळ्यात मोठं द्योतक आहे. आणि जोपर्यंत संध्याकाळच्या सिरियल सोडून संध्याकाळी आमच्या घरातली आई आणि आजी शिवछत्रपतींचं पारायण आणि धर्मवीर संभाजीराजांच्या चरित्राचं पारायण घरात करणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं उद्याचे शिवराय आणि उद्याचे शंभूराजे आपल्या घरात जन्माला येणार नाहीत. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि म्हणून त्या शिवचरित्र खऱ्या अर्थानं शिवजयंतीच्या निमित्तानं फक्त 4 गोष्टी आजच्या दिवशी मागून जाणार आहे. त्यातली पहिली विनंती ताई तुम्हाला आहे की उद्याच्या घरातली जिजाऊ कालपर्यंत झालं ते भूतकाळाची पानं फाडा. आणि आज इथं बसलेल्या प्रत्येक ताईनं आणि प्रत्येक आजीनं एक शपथ घ्यावी की कमीत कमी खऱ्या अर्थानं इथून पुढं तरी रोज संध्याकाळी आम्ही 1 तास तरी धर्माचं आणि छत्रपती शिवराय शंभूराजे ज्ञानेश्वरी गाथा आणि महापुरुषांच्या चरित्राचं पारायण करून आमच्या नातवंडांवरती आणि मुलांवरती तेवढे संस्कार करू. त्या दिवशी खऱ्या अर्थानं स्वराज्य अवतरण्याची वाट पाहावी लागणार नाही. गावागावात ते स्वराज्य झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल म्हणून तर लक्षात ठेवा, मासाहेब जिजाऊंचे संस्कार शिवराजांना असे मिळाले की पाहता पाहता खऱ्या अर्थानं राजांनी त्या संस्कारामधून आपल्या जीवनाचा प्रवास सुरू केला. पण याच काळात शहाजीराजांना पुणे जहागिरी म्हणून मिळालं. राजांचं वय झालं 7 वर्ष आणि पाहता पाहता लवाजमा निघाला, पुण्याच्या दिशेने निघाला. सायंकाळी 7ची वेळ होती. बाळराजांचं पहिलं पाऊल पुण्याच्या वेशीवर पडलं आणि समोर दिसलं राया रवानं भकास कंगाल केलेलं पुणं. आणि बोबड्या बोलत राजांनी मासाहेबांना विचारलं, मासाहेब अहो हेच का पुणं? होय शिवबा, इथं कोणीच नाही, आपण आहोत ना. आपण सोडून कोणीच नाही का मासाहेब? आपण बोलावलं की येतील सारे. आणि मासाहेब आपण पुण्यात आलो म्हणतासा, पण राहायचं कुठं? आपला वाडा कुठं? तशा मासाहेब धीर गंभीर होऊन उत्तरल्या, शिवबा तुला जगण्याचा सगळ्यात मोलाचा मंत्र शिकवते. जी माणसं पैशानं श्रीमंत असतात
ती वाड्यात राहतात. पण जी माणसं मनानं श्रीमंत असतात, भले ती शरीरानं झोपडीत पण मनानं लाखोंच्या हृदयावर अधिराज्य करतात. आपण मनानं श्रीमंत असणारी माणसं राज आहे आणि बाळ राजे शांत झाले. पण त्यांचे डोळे जणू काही मासाहेबांना सांगत होते, मासाहेब झोपडीत राहतो म्हणून ताजमहालाची अपेक्षा करणार नाही मासाहेब, पण एक दिवस या झोपडीचा उद्याच्या काळातलं धर्म मंदिर केल्याशिवाय राहणार नाही मासाहेब, धर्म मंदिर केल्याशिवाय राहणार नाही. आणि पाहता पाहता अंधश्रद्धेची जुगाडं उकडून फेकली गेली, चप्पल बाजूला गेली, सोन्याचा नांगर फिरला, पुन्हा बहरलं. आणि याच काळात रात्रीची वेळ होती, थंडीचे दिवस होते. राजे येसाजे कावजी पाहता पाहता आपल्या मित्रांच्या सवंगड्यांसोबत रात्रीचे माघारी परतत होते. पण त्याच वेळी जंगल आडवटेच्या प्रवासामध्ये कुणीतरी आल्याचा भात झाला, कुणीतरी आवाज बाळराजेंना दिल्याचा भात झाला आणि लगाम खेचला गेला. घोडा जागेवर स्तब्ध झाला आणि एक व्यक्ती जवळ 55-60 वर्षांचा बाळराजांच्या जवळ आला. राजांचे चरण पकडले आणि डोळ्यातले अश्रू गळत उतरला. राज आता न्याय करावाची, राज आता न्याय करावाची. आणि राजे स्तब्ध झाले. काय झालं, आपलं नाव काय? आणि त्याच वेळी फार पाहता तो व्यक्ती उतरला. राज माझी लेक माहेरा आलतीची, माझं नाव रावजी कोंडे, माझी लेक माहेरा आलती, पण गावच्या पाटला नदीच्या आबरूची लखतर तोडली. राज राज आता न्याय करावाची. एवढे शब्द ऐकले आणि राजांच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. राजांची नजर गेली एसाच आहे, पाटलाच्या मुसक्यावला आणि एसाची निघाला. भले पहाटेची वेळ होत आली होती. पाटलाच्या वाड्यासमोर एसाची आला आणि बाहेरून आवाज दिला, पाटील. राजांनी बोलावलं धाडलंय ते आणि पाटील वरच्या माचीवर आला. मिशांना पिळ देत एक वेळ एसाजीकडे पाहिलं आणि त्यातला अहंकार उतरला. अरे तुझ्या राजाला जाऊन सांग, तुझा राजा नावचा राजा हाय म्हणावं, मी आता गावचा पाटील हाय, वतनदार पाटील. आणि त्याच वेळी येसाजीला राजांचे बोल ठेवले, मुसकावलं पाटलांच्या. आणि पाहता पाहता येसाजीला दोरखंड फेकला. पाटील जरबंद झाला. भल्या पहाटे दरबारात दाखल झाला. राजे सिंहासनावर आरूढ होते. आणि त्याच वेळी पाटलाने राजांच्या हातातली मेणातून निघालेली तलवार पाहिली आणि पाटलाचा अवसान गळाला. पाटील उत्तरला, राज राज चूक झालीची, पुन्हा अशी चूक व्हायची नाही. राज 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 या वक्ताला या टायमाला माफी द्यायला खाबो. अरे स्त्री म्हणजे आमच्या देवारातील देवता आणि अशा देवत्वाचा अपमान, आई अंबेचा असा अपमान कदापि नव्हे. आणि पाटलाला कळून चुकलं. आता मात्र राजे माफी देणार नाहीत. बाजूला मासाहेब होत्या. मासाहेबांचे चरण पाटलानं पकडले. मासाहेब तुम्ही तरी सांगावं राजाला, या डावाला माफी द्यावी मासाहेब, पुन्हा अशी चूक होणार नाही. आणि खऱ्या अर्थानं मासाहेब उतरल्या, पाटील अहो स्त्री म्हणजे आमच्या घरातील खऱ्या अर्थानं लक्ष्मीचं रूप, मा अंबेचं रूप, एवढंही ठाऊक नसावं तुम्हाला. आता जो निर्णय घ्यायचा तो बाळराजे घेतील. आणि त्याच वेळी राजाने आदेश दिला, ऐसा जाईल. पाटलाच्या मुसक्यावला आणि मुसक्या होल्या गेल्या आणि हातपाय कलाम करा. पाहता पाहता आता पाटील गायाबाया करू लागला. राज राज राजा एक डावची. आणि त्याच वेळी येसाजीचा खऱ्यावर तलवार फिरले. डावा दंड कोसळला, उजवा दंडही नेस्तनाभूत केला. हातपाय पाटलाचे कलाम झाले आणि पुन्हा त्याला रांझ्यात नेऊन सोडलं. आणि माझा राजा ब्रह्मांडाला संदेश देता करता झाला. स्त्री म्हणजे आमच्या देवरातील देवता आणि त्या देवतेचा अपमान जो करेल त्याला अशीच शिक्षा होईल. म्हणून तदनंतर राजांच्या चरित्रामध्ये अत्याचार, बलात्कार आणि स्वैराचार हे शब्द औषधाला सुद्धा सापडत नाहीत. ही माझ्या राजाच्या चरित्र आणि चारित्र्याचं वैभव आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अरे अभिमान आहे आम्हाला, त्या शिवरायांचे वारसदार आहोत आम्ही. अभिमान आहे आम्हाला. जिथं रावजी कोंडेच्या मुलीच्या आबरूवर घाला घालणारा पाटलाचे माझ्या राजानं हातपाय कलाम केले या मातीमध्ये. अभिमान आहे आम्हाला. ज्या खऱ्या तर ज्या चरित्रामधून माझ्या राजानं स्त्रीत्वातलं देवत्व समाजासमोर आणलं त्या मातीत आपण आहोत, त्या मातीत आपण जगतोय. अभिमान आहे आम्हाला. पण त्याच वेळी कुठेतरी मागच्या 5-10 वर्षांचं चित्र पाहिलं की मात्र मनाची विचारांचा काहूर पेटल्याशिवाय राहत नाही. अभिमान आहे आम्हाला. या राजांचे आम्ही खऱ्या अर्थानं वारसदार आहोत. पण आज कोणताही वृत्तपत्राचं पान जर उघडलं, अत्याचार, स्वैराचार आणि बलात्कार सोडून शब्द सापडत नसतील तर राजांचे 393 वर्षानंतरही आम्ही खऱ्या अर्थानं चरित्र आणि चारित्र्य फक्त डोक्यावर घेऊन नाचलं की आम्ही आमच्या लेकरांनी खऱ्या अर्थानं शुभक्त म्हणून घेणारे आम्ही, पण आमच्या अंतकणात आम्ही ते रुजवलंय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अरे या मातीमध्ये तुम्ही बारकाईने अभ्यास करा. खऱ्या अर्थानं पुरातन काळापासूनचा अभ्यास केला. हिंदुस्थानच्या मातीत राजे अनेक झाले, पण त्या राजांमध्ये कुणी कधी महाराज घडले नाहीत. आणि या हिंदुस्थानच्या मातीत महाराज अनेक झाले, पण त्यात छत्रपती कुणी घडले नाहीत. पण जिथं खऱ्या अर्थानं एक व्यक्तिमत्व या मातीत असं घडलं जे महाराजही झाले
आणि राजेही झाले. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हे सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. कारण 393 वर्ष उलटून गेली, पण आजही 33 कोटी देवतांनी एक सिंहासन ज्या राजासाठी ठेवलं ते नाव म्हणजे छत्रपती शिवराय आहे. आणि त्यांचे आपण वारसदार आहोत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण खऱ्या अर्थानं माझ्या राजानं जो संदेश मला दिला, चरित्र, चारित्र्य, नीती आणि तत्व याचा संगम असणारं व्यक्तिमत्व जर कोणतं असेल, जे खऱ्या अर्थानं भक्तीच्या रूपातून महाराजही होते आणि शक्तीच्या रूपानं छत्रपतीही होते, असं एकच नाव या ब्रह्मांडात झालं आणि ते म्हणजे छत्रपती शिवराय आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण त्याच राजांच्या विचारांच्या खऱ्या अर्थानं मांदियाळीमध्ये जर आज अत्याचार, स्वैराचार आणि बलात्कार शब्द जेव्हा आम्ही वाचतो, तेव्हा शिवराय खरंच आम्हाला समजले का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच इथं बसलेल्या प्रत्येक ताईला या शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आज एक विनंती करून जातो. आता जवळ रक्षाबंधन जवळ आलंय आणि त्या रक्षाबंधनाला आपल्या भावाला जेव्हा खऱ्या अर्थानं ओवाळाल ना, तेव्हा आपल्या भावाकडे ह्या वर्षी कोणत्याही खऱ्या अर्थानं भेटवस्तूची अपेक्षा करू नका. फक्त आपल्या भावाचा राजतिलक करताना, त्याला तिलक लावताना फक्त एकच गोष्ट सांगा, दादा खऱ्या अर्थानं आज मला तुझ्याकडून कसलीच अपेक्षा नाही, फक्त एकच मागणं मागते, या धमन्यांमध्ये वाहणारं जे रक्त आहे ते खऱ्या अर्थानं शिवरायांचं आहे आणि त्या भगव्या रक्ताशी मान ठेव. एवढं मागणं जर इथं बसलेल्या प्रत्येक ताईनं मागितलं तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या दादाला ओवाळताना एकच सांगा, दादा अरे आपण त्या शिवरायांचे वारसदार आहोत, ज्या माझ्या राजानं परस्त्रीला सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्या बहिणीचा दर्जा दिला. अहो खऱ्या अर्थानं राजांची नजर कल्याणवरती पडली आणि राजांच्या मनात विचार आला, कल्याण काबीज व्हायला हवं. आणि त्याच वेळी राजांनी आबाजीला बोलावणं धडलं आणि आबाजी येता करता झाला. आबाजीनं राजांना मुद्रा केला आणि राजे उतरले, आबाज आहे, कल्याण आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. आणि आबाजी उतरला, राज मग सकाळपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर आणून ठेवतोय, वा भले बट्टे शबास. आणि मग राजांची इशाराच मिळाली आणि आबाजी निवडक 300 मावळ्यानिशी निघाला. पाहता पाहता रात्री 3-3:30ची वेळ असावी. कल्याण डोळ्यासमोर आलं, मशालीत पेटला गेल्या, मेणाच्या तलवारी निघाल्या, ढालीवर तलवार ढाल पडत गेली. झोपलेले यवन जागेवर झोपवले, उठून उभे राहिले. ते उत्तरले, रहमत कर खुदा, रहमत कर खुदा. आज वाचवायला कोणी नव्हतं. पाहता पाहता पुढच्या काही तासात कल्याण बेचराग झालं. सगळी संपत्ती आश्वावर लादली आणि त्याच वेळी आबाजीची नजर मात्र कल्याणच्या सुभेदारच्या सुनेवर गेली. तिथं ते सौंदर्य लावण्य पाहिलं आणि मग मात्र आता त्या ठिकाणी आबाजी शांत झाला. ऐसे लावण्य आजपर्यंत पाहावयास मिळाले नाही. ऐसे लावण्य माझ्या राजांच्या चरणी असेल तर. आणि त्याच वेळी मावळ्यांना इशारा झाली, पालखी सजली गेली. कल्याणच्या सुभेदारची सून जेरबंद आबाजीना केली आणि दुसऱ्या दिवशी दरबार भरलेला असताना आबाजी दरबारात आला. राज कल्याणची मोहीम फत्तेची, वा भले बट्टे शबास. खात्री होती आबाजी आम्हाला, तुम्ही गेलात म्हणजे मोहीम फत्ते करूनच येणार. आणि आबाजी उतरला, पण राज या टायमाला तुमच्यासाठी एक नजराणा घेऊन आलोय ती. आणि राजे उतरले, काय घेऊन आलात?
आणि पाहता पाहता आबाजीने इशारत केली. पालखी समोर आली आणि त्यातून कल्याणच्या सुराची सून बाहेर पडली. राजांची नजर एकदा तिच्याकडे गेली आणि त्या क्षणी माझ्या राजाची नजर तिच्या चरणावर गेली आणि पाहता पाहता डोळे लालबुंद झाले आणि राजे उत्तरते झाले, अरे अशीच आमुची माता आहे, सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, बदले छत्रपती. पण इथंच नादान इतिहासकारांनी एक वाक्य वेगळंच रेखाटून ठेवलंय. अशीच आमुची माता असती सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, बदले छत्रपती. ज्या माझ्या राजानं खऱ्या अर्थानं आपल्या आईला देवत्वाचा दर्जा दिला, तो राजा कधी असं म्हणेल अशीच आमुची माता असती सुंदर रूपवती? ते मूळ वाक्य असं आहे, अशीच आमुची माता आहे सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, बदले छत्रपती. आणि त्याच वेळी राजांच्या डोळ्यातली हाक खऱ्या अर्थानं आबाजीकडे गेली. आबाजी, ते केलं ते योग्य नव्हे आबाजी. ऐसी गुस्ताखी पुन्हा होणे नाही आबाजी. आणि ऐसी गुस्ताखी झाली तर तुम्ही मृत्युदंडास पात्र राहाल आबाजी. आणि त्याच वेळी पाहता पाहता मावळ्याला इशारा झाली, आमच्या बहिणीला साडी चोळी देऊन पुन्हा तिला कल्याणला पाठवा. आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं हीच कल्याणच्या सुराची सून जेव्हा माघारी गेली, तिला तिच्या नवऱ्यानं विचारलं होतं, तुला तर त्या शिवा नावाच्या काफिरानं पळवलं होतं, बोल तुझ्यावर अन्याय अत्याचार झाले नाहीत का? त्यावेळी कल्याणच्या सुभेदाच्या सुनेनं दिलेलं उत्तर होतं, कौन कहता है, कौन कहता है मुझे भगाया गया, कौन कहता है मुझे चुराया गया, मैं तो मेरे मायके मेरे भाई के पास गई थी, फक्र होता है मुझे मेरे साथ ये हादसा हुआ, इसीलिए तो मुझे शिवा जैसे भाई मिला, शिवा जैसे भाई मिला. आणि हीच चरित्र प्रसंग सांगून आपल्या भावाला सांगा, दादा अरे स्वतःला शिवभक्त म्हणवतो, फक्त खऱ्या अर्थात राजांसारखी दाढी ठेवली आणि कपाळावर चंद्रकोर काढली म्हणून कोणी शिवभक्त होत नाही. दादा अरे माझ्या समोर उभा राहताना मान झुकून उभा राहतो, मात्र कॉलेजच्या गेटवर रस्त्यानं चालणाऱ्या मुलीकडे तू मात्र वास्तेच्या नजरेनं पाहतोस. असं कसं चालेल दादा? अरे माझी जर कुणी छेड काढली तर त्याला मोडेपर्यंत मारतोस, मात्र तूच कुणातरी बहिणीची छेड काढतोस, असं कसं चालेल दादा? अरे दादा घरात असताना मला ताई म्हणून खऱ्या अर्थानं आदरानं संबोधतो, पण रस्त्यानं चालणाऱ्या मुलीला मात्र अपशब्द बोलून मोकळा होतो, असं कसं चालेल दादा? दादा अरे शिवभक्त म्हणणारे अनेक आहेत रे, पण शिवभक्त म्हणावं कुणाला? जो खऱ्या अर्थानं आपल्या बरोबरच्या स्त्रीला समानतेचा दर्जा देतो ना, तो खरा शिवभक्त. पदर पाडणारा नाही, पदर सावरतो, तो खरा शिवभक्त. दादा अरे रस्त्यानं खऱ्या अर्थानं एखाद्या मुलीची कोणी छेड काढली त्याला तिथंच खऱ्या अर्थानं शिक्षा करतो, तो खरा शिवभक्त. जो बारच्या रस्त्यांकडे नाही तर देव देश आणि धर्मासाठी मंदिराचा मार्ग स्वीकारतो, तो खरा शिवभक्त. अरे शिवभक्त म्हणवणारे अनेक आहेत, पण जो शिवरायांच्या विचारांमधून तत्वांमधून स्वतः जीवन घडवून स्वतःचं चारित्र्य परिपूर्ण करतो, तो खरा शिवभक्त. आणि दादा या रक्षाबंधनच्या दिवशी मला तुझ्याकडून एकच वचन हवंय, असा शिवभक्त तू व्हावं, एवढंच वचन तू मला दे. आणि माझ्या हिंदुस्थानमधल्या प्रत्येक ताईनं या रक्षाबंधनाला आपल्या भावाकडून जर एवढंच वचन घेतलं तर या हिंदुस्थानच्या मातीतली प्रत्येक ताई रात्रीच्या 12 वाजता सुद्धा कोणत्याही रस्त्यानं अभिमानानं न घाबरता चालेल, कारण तिला माहीत असेल हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा माझ्या शिवभक्त दादांचा महाराष्ट्र आहे. तेव्हा स्वराज्य शोधण्याची गरज पडणार नाही, या मातीचं नंदनवन स्वराज्य उतरल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. कारण लक्षात घ्या महाराज, माझ्या राजानं कर्तृत्वाचा गाथा लिहिताना चरित्राचा संगमही त्याला असा दिला, म्हणून तर 393 वर्षानंतर राजे महाराजे अनेक झाले. पण पाहता पाहता शिवराय आणि शंभूराजे या धर्ममंडपाच्या मध्यभागी अभेद्य कळस रूपानं राहिले. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण आता जर शिवचरित्र हातात घ्यायचं म्हटलं तर आम्ही शिवचरित्र वाचत नाही, कारण आम्हाला मोबाईलच्या व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि इंस्टाग्राममधून वेळच मिळत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. पण हात जोडून तुम्हाला विनंती करतो, शिवचरित्रातलं बारकाईनं जर सूत्र कोणतं शिकायचं असेल, आपल्याकडं खऱ्या अर्थानं काही वर्षापूर्वी एक आजार येऊन गेला होता, त्याचं नाव इबोला नावाचा आजार येऊन गेला होता. आणि आता घरातला नवीन आजार या मोबाईलमुळं गेल्या 10 वर्षात वाढला आहे, आणि तो म्हणजे आबोला. कारण खऱ्या अर्थानं एक मला आजही आठवतंय महाराज,
घरात आजोबा कोण घरात स्वयंपाक झाला की बोट धरायचे आणि देव घरात घेऊन जायचे, घरात नैवेद्य व्हायचा आणि त्यानंतर घरातलं जेवण व्हायचं. पण आताची आमची ही तरुण पोरं घरात जर खऱ्या अर्थानं नैवेद्य जेवण बनवलं ना, घरात नुसता श्रीखंडाचा डबा आणला तरी त्याचा फोटो काढून ते इंस्टाग्रामवरच्या देवींना आणि व्हॉट्सअपवरच्या देवांना पाठवून खाली स्टेटस लिहितं हॅशटॅग या जेवायला. कारण त्याला माहिती आहे ते येणार नाही, यालाही माहिती आपण देणार नाही, पण उद्या महाराष्ट्राला कळालं पाहिजे की रात्री आम्ही श्रीखंड आणलं होतं. महाराज, आता मार्चचा महिना चालला आहे. या मार्चमध्ये पतसंस्थांचे बँकेचे हप्ते भरण्यासाठी बाप दिवसभर गावात खऱ्या अर्थाने सेटिंग करतोय आणि त्याचंच पोरगं त्या मोबाईलवरती 24 तास बसून चॅटिंग करून कुठेतरी सेटिंग करतंय. यापेक्षा मोठी शोकांतिका काय असावी. पण हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो, खऱ्या अर्थानं जर शिवचरित्रातलं सूत्र कोणतं घ्यायचं असेल तर शिवचरित्रातलं एक सूत्र इथं बसलेल्या प्रत्येक तरुण खऱ्या अर्थानं शिवभक्तानं घेतलं पाहिजे. व्हॉट्सअप सोशल मीडियावरचे फसवे आणि फसवणारे मित्र बनवण्यापेक्षा जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसारखे मित्र आपल्या जीवनात बनवा. आयुष्य यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. सोपं करून सांगतो महाराज, सध्या इंस्टाग्रामला एक नवीन ट्रेंड आलाय, माझ्या मैत्रीवर मला गर्वच नाही तर माज आहे. इथं जर आपल्या मैत्रीवर असा कुणाला एखाद्याला माज असेल त्यानं मी सांगतो म्हणून फक्त उद्या सकाळी लवकर उठल्याबरोबर आपल्या मित्राकडे जायचं ज्याच्यावर आपल्याला प्रचंड माज आहे आणि त्या मित्राला सांगायचं, रात्री माझ्या स्वप्नात इंद्रदेव आले होते आणि इंद्रदेवांनी मला असं सांगितलं की उद्या तू मरणार आहेस, पण तुझ्या जवळचा एखादा मित्र तुझं मरण पेलायला तयार असेल तर मी त्याला घेऊन जातो आणि तुला ठेवतो. आणि विचारा मित्राला, जातोस? जाईल. विचारलं मैत्रिणीला, जातेस? जाईल. आणि आपल्याच घरी एखादं सकाळी सकाळी पळत आलं आणि त्याला सांगितलं, रात्री माझ्या स्वप्नात इंद्रदेव आले होते, त्यांनी मला सांगितलं उद्या तू मरणार आहेस, पण तुझं मरण पेलायला तुझा जवळचा मित्र जर तयार असेल त्याला नेतून तुला ठेवतो. आणि त्यांना आपल्याला विचारलं, जातोस? आपण स्वतः जाऊ? आपण आहोत त्या पात्रतेचे. अरे शिवाजी हे नाव उलटं वाचलं तर होतं जीवाशी. जो राजा उभा आयुष्यभर स्वतःच्या जीवाशी रयतेच्या कल्याणासाठी खेळत आला त्याचं नाव म्हणजे शिवाजी. हा राजा आपल्यासाठी मरायला तयार आहे, मग आपण राजांसाठी मरायला हवं. ही भावना जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या मनात निर्माण झाली म्हणून स्वराज्य उतरलाय. कारण औरंगजेबाचं सैन्य लाखोच्या गिनतीत होतं, माझ्या राजाकडे हजारो मावळे होते, पण लाखाच्या गिनतीत असणाऱ्या यवनांना हजारो मावळे पुरून उरले. याचं एकमेव कारण होतं, औरंगजेबाचं सैन्य पोटासाठी चालत होतं आणि माझ्या शुभाराजेंचे मित्र मावळे निष्ठेसाठी आणि स्वराज्यासाठी धावत होते. म्हणून तर लाखोच्या सैन्याला हजारो गारद करू शकले. त्या मातीचे वारसदार आहोत. एक इथल्या खऱ्या अर्थानं प्रत्येक राजकारण्यांना जरी समजून घेतलं तर निष्ठेची खऱ्या अर्थानं माती होणार नाही, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अरे माझा तो तान्हाजी उमरडगावचा आपल्या लग्नाच्या रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन राजांकडे उमरटवरून निघाला होता, पण राजे मात्र इकडे खऱ्या अर्थानं तह झाल्यापासून विचारांच्या गर्त्यामध्ये वेगळं होते. कारण खऱ्या अर्थानं स्वराज्य खाक झालेलं स्वराज्य पुन्हा उभं राहायला हवं. पण स्वराज्य उभं करायचं असेल पहिल्यांदा हवा तो कोंढाणा. कारण कोंढाणा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोकण खऱ्या अर्थानं आपल्या नजरेत येणार नाही. कोंढाणा तर हवाच, पण कोंढाणा घ्यायचं म्हटलं तर एवढं सोपं नव्हतं. कारण कोंढाण्यावरती उदयभानची खट्टा मिठी होती, त्याच्या बाजूला त्याचा सेनापती होता शेरखा आणि सोबतीला 60,000चा यवनी फौज. आणि त्याच वेळी आता जाईल भिडेल कोण? माझा ताढा. पण ताढा तर लेकराच्या लग्नामध्ये व्यस्त, काय करावं? विचारांच्या शृंखलेमध्ये राजे खऱ्या अर्थानं विचारधीन होते. त्याच वेळी मासाहेब मागून आल्या. मासाहेबांनी बाळ राजांच्या खऱ्या अर्थानं शुभाराजांच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, शुभा काहीतरी विचारात दिसतो. आणि त्याच वेळी राजांनी एक वेळ आपल्या आईसाहेबांकडे पाहिलं, मासाहेबांच्या चरणाला स्पर्श केला आणि उत्तर ते झाले, आईसाहेब आता खऱ्या अर्थानं स्वराज्य पुन्हा उभं राहायला हवं. पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य आता पुन्हा एकदा उभं राहायला हवं. पण त्यासाठी हवा तो कोंढाणा. पण कोंढाणा यवनांच्या मगरमिठीमध्ये आता पुन्हा कोंढाणा घ्यावा लागेल. यशाचा नारळ आता कोंढाण्यावर फोडावा लागेल. आणि त्याच वेळी राजे उतरले, पण मासाहेब तान्हा तर लेकराच्या लग्नामध्ये व्यस्त व्हायचा, आता जातीनं आम्ही निघावा म्हणतो. आणि मासाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि राजे आपली तयारी करू लागले. पण त्याच वेळी मागच्या माचीवरून मावळा धावत आला, राजांना मुद्रा केला आणि
उत्तराला राज उमरटवरून तान्हाची मालुसुर आणि शिलारमामा आल्या तिची आणि पाहता पाहता राजे उतरले. अरे मग त्यांना बाहेर काय उभा केलाय? माझा तान्हा आलाय वय, त्याला आत पाठव. आणि पाहता पाहता मावळा बाहेर गेला. तान्हाजी मालुसरे शिलारमामा आत आले. राजांना मुद्रा झाला आणि उत्तर खऱ्या अर्थानं तान्हाजी एक पाऊल पुढे आला. राजांना पुन्हा मुद्रा केला आणि मासाहेबांच्या चरणावर आपला मुलगा म्हणजे खऱ्या अर्थानं तान्हाच्या मुलाची रायबाच्या लग्नाची पत्रिका तान्हानं पायावर ठेवली आणि मासाहेबांकडे पाहिलं. मासाहेब यायचं बरं लग्नाला लेकराच्या. आणि मासाहेब उतरल्या. अरे अरे माझ्या नातवाचं लग्न आणि मी येणार नाही असं होईल वय. राजांच्या सोबतीनं मी येते बघा. पण त्याच वेळी मात्र तान्हाची नजर राजांकडे गेली. राजे काहीतरी विचारामध्ये मग्न असल्याचे दिसलं आणि त्याच वेळी पुन्हा विचारलं, मासाहेब पण आज राजांची नजर मला भलतीकच दिसते या. आणि चमकले राजे. राजे उत्तरले, काही नाही रे ताना, काही नाही. नाही राज, हा ताना बालपणीचा सवंगडी आहे तुमचा. आपलं खऱ्या अर्थानं देह दोन असतील पण आत्मा एक आहे आणि तो आत्मा म्हणजे स्वराज्य आहे. मी जाणतो जी तुमच्या मनात काहीतरी चालू आहे. आणि राजे उत्तरले, काही नाही रे ताना, काही नाही. म्हणजे राज केलंच नाव या तान्याला परक मला सांगणार नाही भाई. आई अंबा आईची जाण आहे तुम्हाला. आणि मग राजे उत्तरले, काही नाही रे ताना. समोर पाहतो ना तो कोंढाणा. अरे खऱ्या अर्थानं तो कोंढाणा काबीज व्हायला हवा. कोंढाणा म्हणजे खऱ्या अर्थानं हलवं काळी आपल्या स्वराज्याचं. पण ते आता यवनांच्या मगर मिठीत ताब्यात यायला हवं. अरे लेकराचं लग्न झालं की निघूया. आणि एवढे शब्द ऐकले आणि तानाच्या डोळ्यातून खळखळा उघडले. राज राज अहो तुम्ही इशारात केली नाही म्हणून आजपर्यंत शांत होतोसा बघा. पण यवनांची कोली कुत्री गिदाडं स्वराज्याकडे वाकडं पाहते. राजा राजा हिसाब करावा लागेल. आणि राजे उतरले, हे बघ तान्या याच्यामुळे तुला सांगत नव्हतं बघ. अरे तुझ्या घरी तर मंगल कार्य. कसलं मंगल कार्य आलंय राज? कसलं मंगल कार्य आलंय राज? दिवसा ढवळे तर आमच्या आया बहिणींच्या आबरूची लक्तर वेशीला टाकली जावी आणि माझ्या घरी हिरवा चुडा सजावा. राज राज दिवसा ढवळ्या आमच्या घरावरचं छप्पर लुटावं आणि माझ्या दारी मांडव सजावा. राज नाही राज, आता असा जातो आणि कोंढाणा घेऊनच येतो. पण मासाहेब जवळ आले आणि उत्तर झाले, ताना रायबाचं लग्न झालं की निघूया. आणि हातातल्या पत्रिका वरच्यावर भिरकवल्या आणि ताना उचलला. मासाहेब राज आता खऱ्या अर्थात रायबाचं लग्न नाही, आता पहिलं लगीन त्या कोंढाण्याचं आणि मग आपल्या रायबाचं. जाऊ की सोबतीनं. आणि राजांचा नाईलाज झाला. राजे उतरले, शिलारमामा अहो तुम्ही तरी समजून सांगा किंवा माझ्या तान्हाला. आणि त्यावेळी शिलारमामा पुढे आला. म्यानातली तलवार बाहेर निघाली. राज हातातली ही तलवार फक्त दसऱ्याच्या सणाला हळदी कुंकू लावाय नाही. राज यवनांची कोली कुत्री गिदाडे जर स्वराज्याकडे वाकड नजरेनं पाहणार असतील तर त्यांचा खात्मा केल्या बिगर आता ही तलवार म्यानात जायची नाही. ते उतरले. यामुळे सांगत नव्हतं बघा तुम्हाला. आता बेट ठरला तर हा खऱ्या अर्थानं तुम्हाला एकच सांगतो, ताना शिलारमामा जाल तसं विजयाचं रणशिंग घेऊन पुन्हा माघारी या. कारण खऱ्या अर्थानं हातातली लोक जातात खरी पण माघारी पुन्हा कधी परततच नाही. राजांच्या डोळ्यातला खळदिशी अश्रू उकळला. पण तवळी तान्हा उतरला. राज काळजी नसावी जी मालुसुऱ्याची अवलाद हाय. वचन देते तुम्हाला अहो खऱ्या कोंढाण्यावर भगवा फडकवल्या बिगार आता माघारी येणं नाही. आणि शेवटी बेट ठरला. 4 फेब्रुवारी माघ नवमीची रात्र अमावस्येची काळ रात्र. बेट ठरला होता पण अधिकचं सैन्य नेणं धोक्याचं होतं. काय करावं? आणि 300 निवडक मावळे निवडले गेले. सोबतीला होता सूर्याची, सोबतीला होता शिलारमामा. निवडक 300 मावळे. आता प्रवास करायचा होता. आडवाटेचा 8 मैलाचा जंगलाचा आडवाटेचा प्रवास. तो प्रवास पूर्ण केला की गुंजवणीच्या पुढे द्रोणागिरी आणि द्रोणागिरी सर करायचा आणि कोंढाण्यावर झेप घ्यायची आणि यवन संपवायचे आणि भगवा फडकवायचा. बेट ठरला होता. आता बोलायला सोपं, ऐकायला सोपं पण एवढं सोपं नव्हतं. कारण खऱ्या अर्थानं हा प्रवास करताना त्या कोंढाण्याचा सम्राट होता उदयभा. हा तोच उदयभा ज्यानं खऱ्या अर्थानं औरंगजेबाला कैद करण्याची मजल गाठली होती. त्याचा सेनापती होता शेरखान ज्यानं कोकण एक हाती काबीज केलं होतं. आणि सोबतीला 60,000ची यवनी फौज, तोफा, बारूद, बसदेत, अफाट. पण तरीही मात्र निष्ठेनं हुंकार घेणारे स्वराज्याचे मावळे आता पावलं पुढे टाकत होते. जंगल आडवाटेचा प्रवास सुरू झाला. सलसरला नाग यायचा, फणकन फणा काढायचा, मावळ्यांच्या रक्ताचा वास यायचा, अलगद माघारी निघून जायचा. जंगलाचा आडवाटेचा प्रवास पूर्ण झाला. समोर होती गुंजवणी. आता गुंजवणी ह्या नदीला गुंजवणी हे नाव का पडलं माहितीये? कारण ज्या पाण्याच्या प्रवाहाचा आवाज म्हणजे गुंज तिथून 8 मैल दूरपर्यंत येते, ज्यामध्ये मासा तक धरू शकत नाही. आणि त्यातही रात्र अमावस्येची. आणि जॉग्राफिकल दृष्टिकोनातून पाहिलं म्हणजे भौगोलिक दृष्टिकोनातून जर आम्ही विचार केला, अमावस्येच्या दिवशी पाण्याला दुप्पट प्रवाहाला वेग असतो. अशा वेगवान पाण्यात मावळे पोहून पार झाले. इतिहास ऐकायला, इतिहास बोलायला सोपा
पण इतिहासाच्या यज्ञकुंडामध्ये जेव्हा स्वतःची समिधार्पण करण्याची वेळ येते तेव्हा कळून चुकतं स्वराज्य कसं उभं ठाकलं. गुंजवणी पार झाली, समोर होता द्रोणागिरी. आता इथंही एक विचार करण्यासारखी गोष्ट, उदयभाननं 60,000 हाशम पेरले होते, पण द्रोणागिरीकडे एकही यवन नव्हता. कारण खऱ्या अर्थाने उदयभानला माहीत होतं सरळ 260 फूट उंच असणारा व्यास या द्रोणागिरीचा, जिथं मुंगी सरळ वर टोकापर्यंत येऊ शकत नाही. कसे येतील मराठे, पण लोहा नाही पोलाद हाय मराठा, उशुबा की औलाद हाय मराठा. हेच तिथं उदयभान विसरला होता. आता मात्र तान्हाचं माऊळे आता द्रोणागिरीच्या पायथ्यापर्यंत आले. रात्रीची वेळ होती. हर हर महादेवचा गदर झाला. हाती दोरखंड घेतला, त्यानं दोरखंड फेकला, गळ काही लागली नाही. दोरखंड खाली आला. हर हर महादेवचा गदर झाला. पुन्हा तानानं दोरखंड घेतला, गळ भक्क ओढून पाहिली. दोरखंड फेकला गेला, दोरखंड कपारीत बसला नाही. दोरखंड खाली आला, पुन्हा दोरखंड उचलला, दोरखंड टाकला गेला, दोरखंड काही लागला नाही. दोरखंड खाली आला. निष्ठेनं संयमानं मात्र तानाजी खऱ्या अर्थानं गळ फेकत राहिला. आणि वारे भले पट्टे शबास, गळ लागली गेली, ओढून पाहिली, वा भले पट्टे शबास. आणि मग मात्र माऊलांना इशारा झाली आणि फटाक्याची लढ लागावी. एकामागं 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 एक एक माऊला आता चित्या चालीनं वरवर जाऊ लागला. हर हर महादेवचा आवाज घुमला. पाहता पाहता फटाक्याच्या लढीप्रमाणे आता माऊळे वेगानं वर जात होते. तानासुऱ्या खालून पाहत होते, भले पट्टे शबास, भले पट्टे शबास. पण पाहता पाहता 101 माऊल्यांची लढ आता वेगानं वर जात असताना दोरखंडावरती दाब पडू लागला, पिळ सुटू लागला. आणि पाहता पाहता क्षणाचा अवकाश गेला. आणि आवाजाबरोबर तान्हा मात्र स्तब्ध झाला. कारण 200 फूट उंच असणाऱ्या खऱ्या अर्थानं माऊळे दोरखंड तुटल्यामुळे पुन्हा खोल त्या 200 फूट खोल खाईत कोसळले होते. अरे कुणाच्या डोक्याला जबर मार लागल्यानं आतला मेंदू बाहेरचं साम्राज्य निहाळत होता. अनुकुचदार दगड पोटात गेल्यामुळं आतड्यांची खऱ्या अर्थानं सगळे आतडी बाहेरचं साम्राज्य निहाळत होती. आणि उडालेल्या रक्ताच्या खऱ्या अर्थानं त्या भगव्या अस्मितेमध्ये माझा तान्हा लालबुंद झाला होता. स्तब्ध तान्हाकडे पाहिलं आणि मग मात्र खऱ्या सूर्याची मागून आलो. सूर्याजीना पाठीवर हात ठेवला. तान्हा, तान्हा पाहतोयस ना ते रक्त, ते रक्त. तान्हा मात्र स्तब्ध होता. पुन्हा सूर्याजीनं गदगद हलवलं. तान्हा पाहतोयस ना ते रक्त. आणि मग मात्र तान्हाची नजर विखारी बनली. दादा नीट बघ, ते रक्त नाही, ते रक्त नाही, तो भगवान वर जायला हवा. आता पुन्हा दोरखंड घेतला, पुन्हा गळ बसली गेली. घडणारी चूक घडणार नव्हती. दोरखंड फेकला गेला, दोरखंड लागला, वारे भले पट्टे शबास. आता पहिल्यांदा तान्हाजी निघाला, मागून माऊळे निघाले, शेवटी खऱ्या अर्थानं शेजारबाबा सूर्या निघाला. आणि पाहता पाहता हर महादेवचा गजर करत द्रोणागिरीचा सगळा व्यास चढून माऊळेवर गेले. यवन झोपलेल्या जागेवर झोपवले, उठून उभे राहिले, पाहत राहिले. हातातल्या लखलखत्या तलवारी माऊळ्यांच्या पाहिल्या. रहमत कर खुदा, रहमत कर खुदा. आज वाचवायला कोणीच नव्हतं. पाहता पाहता माऊळ्यांच्या खऱ्या अर्थानं तलवारीचे घाव आता यवनांना फाडत होते. पण अचानक मारा स्तब्ध झाला. कारण शेरखा समोर आला आणि शेरखाला पहिल्याच गावात सूर्यानं आडवा केला. आणि मग मात्र माऊळे द्वेषानं लढू लागले. डालीवर तलवार, तलवारीवर ढाल पडत राहिली. आणि त्याच वेळी अचानक सह्याद्री स्तब्ध. कारण एकीकडे होता या कोंढाण्याचा अविभक्त सम्राट उदयभान, दुसऱ्या बाजूला उभा होता या सह्याद्रीचा छावा तान्हा. आणि तान्हाजीकडे नजर गेली आणि उदयभान उत्तरला, कौन है तू, कौन है तू. आणि तान्हा मिशीला पिळीत उतरला. म्हणजे नाही वळखलं वय, नाही वळखलं वय, कौन है तू. आणि पुन्हा ताना उसळला. म्हणजे नाही वळखलं वय, अरे म्या तो ज्यानं कोकणात सूर्याजी सूर्याला चचला ना तो म्या. मतलब तानाजी मालुसुरा आहे तो. अरे भाई ओळखलं ना या वाघाला, ये ये ये. आणि पुढचा वार झाला. पाहता पाहता वार तानानं चुकवला. आणि तानाचा पुढचा वार उदयभानच्या मस्तकावर झाला. जिरोटप कोसळला. पण त्याच वेळी उदयभानचा वाण जिव्हारी लागला. डाव्या दंडावरती दंड कोसळला. रक्ताची धार लागली. डोईवरचा पगडा काढला आणि रक्ताच्या जागेवरती जोरात बांधला गेला. ढाल खाली कोसळली होती, तलवार खाली पडली होती. पुन्हा खऱ्या अर्थ आई जगदंबेचा आशीर्वाद तलवार हाती आली. आणि मग मात्र पुढचा वार उदयभानच्या मस्तकावर झाला. पण तोपर्यंत यवनी सैन्यानं पाठमोरे वार ताणावर करायला सुरुवात केली. त्यांना माहित होतं अरे खऱ्या अर्थानं हा वाघ असा हाताला लागायचा नाही. पाठमोरे वार होत राहिले. एकीकडे उदयभान कोसळला, दुसऱ्या बाजूला तान्हाजी कोसळला. पण तान्हाला कोसळताना पाहिलं आणि सूर्याजी धावत आला. त्यानं तान्हाचं डोकं आपल्या मांडीवर सूर्याला घेतलं आणि उत्तरला, दादा दादा निघाला शिवाय. आणि त्यावेळी लुकलुकणारे तान्हाचे डोळे सांगत होते, सूर्या अरे मालू सूर्याची अवलद रे आपली. निघताना सबूत राजाला दिला होता. खऱ्या कोंढाण्यावर भगवा फडकवल्या बिगर मालू सूर्याचा ताना माघारी यायचा नाही. पण माझी जाण्याची वेळ झाली रे,
मालुसुऱ्याचा शब्द खाली पडता का बने, तुला शब्द पुरा करावा लागेल. आणि त्याच वेळी स्थानाची अवस्था पाहिली आणि जर डोळ्यांमध्ये मिरचीची पूड जावी असे सूर्याचे डोळे लालबुंद झाले होते. हे चित्र सहन होणारं नव्हतं आणि पाहता पाहता ताना डोळ्या मिटू लागला आणि शरीराला सहनच झालं नाही. सूर्याच्या मुखातून गर्जना निघाली, ताना. पण हा आवाज तान्हाच्या कानावर जाईपर्यंत तान्हाच्या देहातील आत्मा मात्र स्वर्गाच्या दिशेने निघालाही होता आणि देवतांनी त्यासाठी आपली कवाडं खुलीही केली होती. तान्हा संपला होता. पण सूर्याची नजर गेली. आता मावळे मात्र मागे सरकू लागले. सुभेदार पडणार आणि मावळे मागे सरकायला लागले. हे चित्र पाहिलं आणि संतापला सूर्याची. सरदिशा हातातली तलवार फिरली, मागचे दोरखंड कापले आणि उत्तरला, अरे मावळे आहात तुम्ही, शिवरायांचे मावळे. मागे फिरताय. आता खऱ्या अर्थाने दोनच पर्याय, एक तर मागं उडी टाकून मारायचं, नाही तर कोंढाण्यावर भगवा फडकून विजयी व्हायचं. मावळ्यांनी दुसरा पर्याय निवडला, कोंढाण्यावर भगवा फडकला. मैत्रीची अभिव्यक्ती खऱ्या अर्थानं काय होती? मृत्यू समोर दिसत असतानाही माझा तान्हा मात्र खऱ्या अर्थानं मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला. बसल्या जागेवर विचार करा, एक तरी मित्र आहे असा आपला. ज्या दिवशी खऱ्या अर्थानं असे मित्र आम्ही निर्माण करू, पराजित होण्याचा धोका कधी अंतकणात निर्माण होणार नाही. कारण त्या विषयाची आशाच आणि तो उन्मादच निर्माण होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल खऱ्या अर्थानं तान्हासारखा एकतरी मित्र आहे आमचा. शिवाकाशी 6 महिन्यापूर्वी आलेला आणि खऱ्या शिवाकडे नजर गेली. त्याचवेळी राजे पन्हाळ्यावर बंदिस्त आणि शिवा भेटण्यासाठी राजांच्या समोर आला. राजे उत्तरले, शिवा हुबेहूब आमच्यासारखा दिसतो, पाहावंसं वाटतं तुम्हाला. आणि त्याचवेळी शिवा आत गेला, युरोटप डोईवर आला, मिशांना पेड दिला आणि मग मात्र राजे पाहत राहिले, शिवा हुबेहूब आमचं प्रतिबिंब दिसतंय तुझ्यामध्ये. आणि तसा शिवा उत्तरला, म्हणजे राज तो सिद्धी बी ओळखायचा नाही ना भय. आणि खऱ्या अर्थानं शिवाला जाण्या अगोदर माहीत होतं मृत्यू डोळ्यासमोर आहे, तरीही मात्र शिवा खऱ्या अर्थानं सिद्धीच्या भेटीला गेला. अरे एवढंच काय, पण यापुढं जाऊन पुन्हा एकदा पहिलंच वाक्य घेऊन येतो. त्या शिवाच्या आईनं आपलं लेकरू गेल्यानंतर राजांना वापरलेले शब्द होते, राजा माझ्या डोळ्यातून पाणी यासाठी येत नाही, माझा शिवा स्वराज्याच्या कामी गेला, तो खऱ्या अर्थाने या जगात नाही म्हणून माझ्या डोळ्यात पाणी नाही. पण त्या देवानं मला योग्यच योग का दिला? अरे असे 2-3 असते तर आता माझा शिवा गेला, पण बाकीचे तुझ्यासोबत धाडले असते. खऱ्या अर्थानं ती आई होता आलं तर आम्हाला खऱ्या अर्थानं स्वराज्यातले शिवबा, स्वराज्यातले शंभूराजे, स्वराज्यातले तन्हाजी आणि स्वराज्यातले बाजी सापडतील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि अशी लेकरं जेव्हा घडतात तेव्हा खऱ्या अर्थानं, कारण या मातीमध्ये स्वातंत्र्याचा यज्ञकुंड खऱ्या अर्थानं ज्यांनी पेटवला ते म्हणजे गणेशदादा, बरोबर ना? स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने या मातीतून स्वातंत्र्याची आग निर्माण केली आणि ती आग या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थानं प्रज्वलित करून गेली. आणि असे महात्मे स्वातंत्र्य सैनिक या मातीमध्ये जन्मले. विचार करा, त्यानंतर आपल्या अनेक पिढ्या आल्या, आपल्या अनेक पिढ्या गेल्या, पण आपण खऱ्या अर्थानं घरच्यांना सुद्धा लक्षात राहिलो नाही. पण आज या स्वातंत्र्य सैनिकांना मात्र गाव, घर, समाज आणि इतिहास लक्षात ठेवतो. आपली लेकरं अशी घडवा की जी खऱ्या अर्थानं गावासाठी, समाजासाठी, देशासाठी आदर्श ठरतील. आणि गाव देश सोडून द्या, पण त्याचा देवालाही हर्ष होईल. अभंगाच्या द्वितीयेच्या Holy
लक्षात घ्या महाराज. खऱ्या अर्थानं म्हणून तर इतिहासाच्या पानापानांमध्ये स्वतःसाठी जगणारे खऱ्या अर्थानं लखपती होऊ शकतात, पण समाजासाठी जगावं कसं, कारण आईच ठरवत असते. कारण एक आई आपल्या घरातल्या मुलाची छोटीशी परीक्षा जर पाहिजे असेल ना, तर ज्या घरातल्या मुलाच्या हातात आंबा दिला आणि ते मुलगं जर सगळा आंबा खाऊन कोणी डस्टबिनमध्ये टाकून मुलांमध्ये खेळायला जात असेल, तर तुम्हाला आजच एक सायकोलॉजिस्ट म्हणून एक वाक्य सांगून जातो, तुमचा मुलगा लाखात कमवणारा नक्की होईल. पण त्या मुलाच्या हातात जर तुम्ही आंबा दिला आणि तो मुलगा तोच घेऊन जर ग्राउंडमध्ये गेला, सगळ्या मित्रांना वाटला आणि राहिली कुई आनंदानं सगळंच घेताना उड्या मारत राहिला, तर समजून घ्या तुमचा पोरगा लाखात खऱ्या अर्थानं लाख कमवणारा नाही, तर लाखांचा पोशिंदा होण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. पण आज आमच्या घरातली आई मुळातच संकुचित वृत्तीची झाली आहे. आज आमच्या घरातली मम्मी मुळातच स्वतः मुलांना सांगते की खाल्ल्याशिवाय बाहेर खेळायला जायचं. हे इथंच संपवून मग घेऊन मग आम्हीच आमच्या घरातले आमचे संस्कार जर विसरत असू, तर खऱ्या अर्थानं दोष इतरांना आणि इतर धर्मांना देऊन उपयोग काय. सगळ्यात मोठी वास्तवता आहे. आज इतर धर्मांना दोष देऊन आपला धर्म कधी मोठा होणार नाही. आज आपल्या धर्मातलं तत्त्वज्ञान जर आपण समजून घेतलं, इतर धर्मांना दोष द्यायला आपल्याकडे वेळच राहणार नाही. कारण आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, आज लक्षात घ्या महाराज, स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोला गेले होते ना, तिथल्या धर्मदृष्ट लोकांनी खऱ्या अर्थानं आपली सगळ्यात पवित्र ग्रंथ म्हणजे गीता सगळ्यात शेवटी ठेवली. पण तरीही शिकागोतून बाहेर पडताना श्रेष्ठत्वाच्या धर्माचा जेव्हा कळस चढला गेला, कळसावर जे नाव होतं ते हिंदू धर्माचं होतं. याचं कारण असं आहे, हिंदू धर्मातले कोणताही खऱ्या अर्थानं कारण घ्या, कोणतंही तत्त्व घ्या, प्रत्येक तत्वाला विज्ञानाची जोड आहे. पण आज घरातला आपला धर्म आपण विसरतोय, म्हणून सगळ्यात मोठी शोकांतिका आपल्या घराचं दुर्दैव आपल्या हातानं आपण निर्माण करतोय वस्तुस्थिती आहे. इतर धर्मांना दोष देऊ नका. आता खऱ्या अर्थानं येताना मी जवळजवळ तळेगावपासून पाहिले लग्नाचे 30 बॅनर पाहिले असतील, आहेत की नाही. नवरा नवरीचा फोटो आहे. आता तुमच्याकडे मला सांगा, विवाह सोहळा की संस्कार, 2 वाक्यात सांगतो आपला धर्म कुठं आहे आणि आपण आपला धर्म किती पाळतोय, 2 वाक्यात समजून घेऊ. मला सांगा, विवाह सोहळा की संस्कार. संस्कार. मग कोणता संस्कार तुम्ही रात्री 8:30 वाजता होताना पाहिलाय आणि सध्या लग्न किती वाजता लागतायत. सध्या नाईट मॅरेजची जी संकल्पना वाढती, आता तुमच्याकडचं माहीत नाही, आमच्याकडचं सांगतो. संध्याकाळी आता ती 7:30 आणि 8:30ला लग्न. पोरगी लग्नाला म्हणून गेली, 2 महिने झाले घरी आलीच नाही. तुमच्या का असं होऊ नये म्हणून वेळे सावध व्हा. आता खऱ्या अर्थानं तुमच्याकडे लग्नात आंतरपाठ धरतात का? धरतात ना. मग मला सांगा, सध्या आपल्याकडे नवीन खेळाले प्री वेडिंग. तांदूळ पडल्यानंतर एक मोठी स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनवरती जो व्हिडिओ दाखवला जातो तो पाहिल्यानंतर तुम्ही मला खरं सांगा, तुम्हाला खरंच वाटतं आंतरपाठ धरायची गरज राहिली? याही पुढे जाऊन आणखी एक गोष्ट घ्या. मुस्लिम समाजाच्या लग्नाचा कोणताही बॅनर पहा, कोणत्याही बॅनरवरती मुलाचा आणि मुलीचा फोटो आहे का? महाराज, कदाचित माझं बोलणं तुम्हाला चुकीचं वाटेल, पण AIच्या नवीन संकल्पनेमुळं क्षणात कोणत्याही फोटोचं एडिटिंग कोणत्याही मिनिटाला कसंही होऊ शकतं आणि त्याचे पुढचे पडसाद इतके भयानक आहे, त्यातून आत्महत्येचं सत्र इतकं वेगानं वाढत चाललंय. आपण आपल्या घराच्या बाहेर विचार करत नाही, म्हणून आपल्याला हे वास्तव कळत नाही. आणखी सोपं सांगतो आता महाराज, आता इथं बसलेल्या सगळ्या आजींना माझा एक प्रश्न आहे. आजी, तुम्हाला सासरवास जास्त का तुमच्या सुनेला सासरवास जास्त होता? जेवढा सासरवास तुम्हाला होता तेवढं त्याच्या 1% तुमच्या सुनेला नाही. आणि तुम्ही जर तो करण्याचा प्रयत्न केला, ती तळेगाव ढमढरेमध्ये आपल्याला 2 दिवसही राहू देणार. पण आता तुम्हाला एवढा सासरवास होता तरी तुम्ही घरात कधीच उलटं फिरून बोलत नव्हते. तुम्हाला राग येत नव्हता का? जरी तुम्हाला राग आला, तुम्ही 100 विचार करायचा की आपल्या बोलण्यानं घरात काय परिणाम होईल, बरोबर? पण आताची नवीन आलेली सून जर एक शब्द पटला नाही, पुढच्या मिनिटाला लगेच उलटं उत्तर देऊन मोकळी होते. आणि आपण सध्या या मुलींसाठी एक नवीन शब्द आणलाय की सध्याच्या मुली बिघडल्या. पण मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे महाराज, त्यामुळे एक वाक्य तत्वचिंतनानं सांगतो, यात या मुलींचा 1%ही दोष नाही. याचं कारण असं आहे,
10 मिनिटानंतर त्या मुलीला कळतं मी असं बोलायला नको होतं, पण त्यावेळेस तिचं मात्र स्वतःवरचं कंट्रोल संपतं आणि ती पटकन बोलून जाते. पण 10 मिनिटानंतर गेलेले शब्द परत माघारी येऊ शकत. मग असं हायपरिटी होण्याचं कारण काय? प्रश्न क्रमांक 1. आणि प्रश्न क्रमांक 2 असा आहे, तळेगाव धमडेरेपासून भोसरीपर्यंत बाबा तुमच्या काळामध्ये बाळ होत नाही म्हणून आमच्या हॉस्पिटलला भेट द्या, एक तरी बॅनर होता का हो? आणि आता येताना मी मोजत आलो 8 बॅनर आहेत. असं अचानक 10-12 वर्षात काय घडलं की गायनालॉजीचे हॉस्पिटल एवढे भरभरून वाहू लागले? काहीच घडलं नाही. आम्ही आमचा धर्म विसरत चाललोय. शोकांतिका आहे. आता दोन्हींची उत्तरं घ्या. पहिलं उत्तर, गायनालॉजिस्ट, कारण सध्या मूल होत नाही ही समस्या वेगानं अनेक ठिकाणी वाढली. याची कारणं काय हो? आता आपल्या पुणे जिल्ह्यात सध्या IT सेक्टरमध्ये जिथं जिथं लाखाच्या पुढं पॅकेज आहे, सध्या आता आमच्याकडं कन्सल्टला येणाऱ्या केसेसमध्ये आम्ही पाहतोय आपल्या पायात जोडवं घालतात ना, हे जोडवं करंगळीत घालण्याचं फॅड आलं. आणि ते चांदीचं नाही, आता सोन्याचं घातलं जातं आणि कोणत्याही बोटात घालतात. आता इथं जेवढी ज्येष्ठ मंडळी, बाबा आपल्याकडे नळ भरले असं आपण म्हणतो, नळ भरले की आपल्याकडे अंगठा दाबतात तांब्यानं, बरोबर का? तर तांब हे उत्तम रक्तसुचलक आहे आणि मेडिकल सायन्स आधारे आपल्या अंगठ्याचा थेट संबंध आपल्या किडनीशी आहे. कोणत्याही जाऊन MD डॉक्टरांना तुम्ही विचारा, तुमच्या माझ्या घरातल्या आईचा अंगठ्या शेजारच्या बोटाचा थेट संबंध तिच्या गर्भाशयाशी आहे. आता जोडवं लग्नाच्या 2 महिने आधी घातलं चालतं का? लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी घातलं चालतं का? बरं लग्न झाल्यावर 15 दिवसांनी घालू असं म्हटलं चालतं का? बरं उद्या गडबड नको, आदल्या रात्रीच घालून ठेवलं चालतं का? कारण आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जगणारी माणसं नाही. आपल्याकडे विवाह हे 7 जन्माचं बंधन आहे आणि लग्न झाल्यानंतर गर्भधारणेचं कार्य उत्तम व्हावं म्हणून जोडवं हे चांदीचं, कारण चांदी उत्तम रक्तसुचालक आहे आणि त्या अंगठ्या शेजारच्या बोटातच, कारण तुमच्या माझ्या घरातल्या आईचा अंगठ्या शेजारच्या बोटाचा थेट संबंध तिच्या गर्भाशयाशी आहे म्हणून ते चांदीचं आणि दुसऱ्या बोटातच घातलं जातं. पण आपल्या धर्मातलं हेच तत्त्वज्ञान आम्ही विसरलोय म्हणून गायनालॉजीचे एका खऱ्या अर्थानं 10 मिनिटाच्या कन्सल्टचे 10-10 हजार घेऊ लागलेत. शोकांतिका आहे. दुसरं कारण असं आहे, जोपर्यंत आता खऱ्या अर्थानं जोपर्यंत आजीच्या कपाळावर कुंकू होतं, कारण जुन्या काळातली आजी कितीही त्रास झाला तरी संयमित होती आणि आताची आमच्या घरातली ताई मात्र संयमित राहिली. ती फटकळपणे बोलून जाते कारण तिचं स्वतःवर कंट्रोल राहत नाही. हिंदू धर्मातलं मेडिकल सायन्स तुम्ही पहा, तुमच्या माझ्या घरातल्या आईला भगवान परमात्म्यानं सगळ्यात मोठा आशीर्वाद दिलाय आणि तो आशीर्वाद म्हणजे मासिक चक्र. आणि या काळातले शरीरातले हार्मोन्स अत्यंत वेगानं परावर्तित होत असतात आणि त्यांना नियंत्रित करणारा जो घटक आहे तो लहान मेंदूपासून मोठ्या मेंदूपर्यंत सातत्यानं स्रावत असतो. त्याचं नाव आहे मेडिकल सायन्सद्वारे पिट्युटरी ग्लँड. आणि तुम्ही गुगलवर सर्च करून पहा, तो घटक सर्वात जास्त जर कशात असेल तो कुंकुवात आहे म्हणून कुंकू कपाळावर लावलं जातं. पण ज्या दिवशी टिकली आली, कारण जोपर्यंत आजीच्या कपाळावर कुंकू होतं आजी संयमित होती, पण ज्या दिवशी आमच्या कपाळावर खऱ्या अर्थानं ताईच्या कपाळावर टिकली आली तिथून पुढं घराघरात काय होतंय मी सांगायची गरज नाही, तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहताय. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल कारण लक्षात घ्या महाराज, हिंदू धर्मातल्या प्रत्येक गोष्टीला विज्ञान आहे. पण आज शोकांतिका अशी, आता खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर आपल्या धर्मातलं तत्त्वज्ञान आपण विसरत चाललो आहे. इतर धर्मांना दोष देऊन मी पुन्हा तेच वाक्य सांगेल, आपला धर्म मोठा होणार नाही. पण प्रत्येक पालकांना आपल्या मुलाला जवळ घेऊन जर आपला धर्म रोज 15 मिनिटं सांगितला तर खऱ्या अर्थानं आपली पोरं धर्मापासून दूर जाणार नाहीत. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण आपल्या ह्या हिंदू धर्मासाठी खऱ्या अर्थानं सध्या बलिदान मात चालू आहे. पण माझ्या राजानं याच आपल्या हिंदू धर्मासाठी अनेक खऱ्या अर्थानं अभिलाषाने आमिष पुढं असतानाही 40 दिवस अनन्वित त्रास सहन केले. पण खऱ्या अर्थानं धर्मासाठी आपली मान मात्र अभेद्यच ठेवली. ते धर्मवीर संभाजी राजा आहेत आणि त्या मातीतले आपण वारसदार आहोत हे मात्र आपण विसरून चाललोय. कारण राजांसमोर आमिष अनेक होती हो, आमिष अनेक असतानाही माझा राजा मात्र धर्मासाठी अखंडपणे उभा राहिला. म्हणून तर एवढ्या वर्षानंतरही
खऱ्या अर्थानं राजांच्या इतिहासातली फक्त वास्तवात आपण पाहू शकत नाही, पण खऱ्या अर्थानं फक्त चलचित्र जरी आम्ही आता छावाच्या रूपानं पाहिलं तरी अंगावर शहाऱ्याने डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अरे मालोची कोसळ आणि संभा जेरबंद झाला. पाहता पाहता औरंगजेबाच्या सामने संभाजी राजांना आणण्यात आलं आणि त्याच वेळी आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनाकडे निघाला. हे चित्र पाहिलं आणि वसीम गरजला, संभा झुक जा आलमगीर औरंगजेब के सामने. आणि उचलला कवी कलश और राजा झुकेंगे नहीं झुकाएंगे काम. आणि वसीम पुढा चुप चुप एकदम चुप, याद रख अल्लाह ताला के गिरफ्त में है तू. आणि त्याच वेळी मागून आवाज आला, सबूर असद सबूर, अभी बहुत पूछना है इसे. आणि त्याच वेळी आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनावरून उठला. संभाजीराजांच्या समोर आला. रक्ताळलेला संभाजी निहाळला आणि उत्तरता झाला, 9 बरस का था, 9 बरस का था, तब मिला था हमें आगरा में. तब पूछा था हमने इस संभा से, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तब कहा था इस संभा ने, अरे हमें किसी का डर नहीं लगता, बल्कि हमारे वजह से सबको डर लगता. सच कहा था काफिर ने, आज तक कभी ठंडक ना मिलने दी, लेकिन अब नाही अल्लाह ताला के गिरफ्त में है तू. आणि त्याच वेळी पाहता पाहता औरंगजेब उसळला. संभाजी राजांकडे पाहिलं. साखळदंडात जखडलेला, रक्तामध्ये पछाडलेला माझा राजा मात्र आजही ताट मानेनं माझा तोच छावा लालबुंद डोळ्याने तो स्वाभिमान मात्र औरंगजेबाकडे पाहत दाखवत होता. आणि औरंगजेब उतरला, याद रख संभा, कैद में है आज तो हमारे. आज 2 सवाल पूछूंगा तुझे, ये 2 सवाल तय करेंगे. रिहायशी मौत 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 का मंजर देखेगा तू, या होगी तेरी रिहाई. आणि औरंगजेबाने आपला पहिला सवाल फेकला. औरंगजेबाचा पहिला सवाल होता, संभा 30 साल तक तूने मुझे यहाँ पे कैद रखा. अरे खुला था, दिल्ली के गद्दी पे बैठा हुआ था, फिर भी कैद था क्योंकि दक्खन ना ले पाया था. बड़े बड़े अंगूर खाता रहा, मगर आज तक दक्खन हाथ में नहीं आया. तूने दिल्ली भी लूटी, तूने सूरत भी लूटी. याद रख, कहा है आज तक का खजाना. अरे उसाला छावा, अरे हिंदुस्तानचा खजाना, इथला मातीचा कण ना कण मानतो आम्ही सोनं. तू गिल्लास हिंदुस्तान, तू गिल्लीस लूट, पण याद रख, अरे आजपर्यंत हिंदुस्तानच्या मातीचा इतिहास गजदीपासून चालत आलेला, अफगाणीपासून चालत आलेला. आम्ही भीक मागून घेत नाही, देतो ते भीक म्हणून. आणि घ्यायचं म्हटलं तर घेतो ते मनगटाच्या बळावर. आणि मग मात्र चरफडला औरंगजेब, या अल्लाह ये मर्रटे क्या खिलाता है अपने बच्चों को, कि एक बेशक संभा जैसे पैदा नहीं हुआ हमारे जनाने में. आणि उचलला छावा, तुझ्या पोटी अरे स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कदापि नव्हे. हा संभा जन्म घेईल तो आईसाहेब बाबासाहेबांच्या कुशीत आणि सह्याद्री गडकोटांच्या मुशीत, तुझ्यासारख्या नव्हे. आणि संतापला औरंगजेब. शेवटी औरंगजेब उतरला, याद रख संभा, कितना भी उछल, आज कैद में है हमारे, खुदा की मेहरबानी हो गई. आणि त्याच वेळी त्या खुदाचे आभार मानायला आले औरंगजेब गुडघ्यावर आला. आणि हे चित्र पाहिलं आणि रक्ताळलेल्या शंभूराच्या मुखातून खऱ्या अर्थानं हास्य उमटलं. नजर गेली कवी कलशाकडे. कवीजी, कवी आहात आपण, प्रसंग बाका पाहताय ना. अहो खऱ्या अर्थानं या प्रसंगावरती तुमची कविता स्फुरत नाही. काय म्हणावं तुम्हाला, तुमचं काव्य खऱ्या अर्थानं इथं शांत होतंय. काय म्हणावं तुम्हाला. आणि कवीकडेच विचार करत राहिला. अरे मृत्यूच्या गोटात माझा राजा औरंगजेबाच्या दरबारात, अरे साखळ दंडानं वेढलाय, रक्ताची धार लागली. अरे रक्त जागा नाही, जिथून रक्ताची धार येत नाहीये. आणि हा राजा स्मितहास्य करून याच दरबारात मृत्यू समोर दिसत असतानाही म्हणतोय, कवी तुमचं कवित्व स्फुरत नाही. पण राजांचं ते रक्ताळलेलं रूप पाहिलं, त्या रक्ताळलेल्या भगव्याचा अस्मितेचा स्वाभिमान पाहिला. आणि कवीकडे सुचवला, राजन का नाही, राजन तुम हो सांधे, खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तक तेज औरंग.
राजे काय लढलात तुम्ही जंग, राजे काय तुमचं ते सामर्थ्य, तुमचं तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीर औरंगजेब सुद्धा तुमच्या समोर गुडघ्यावर आलाय राजा. काम आणि औरंगजेब उभा ठाकला. चुप 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 एकदम चुप. याद रख संभा, उछलने की बात मत कर. कैद में है तू हमारे यहाँ. आखिरी सवाल पूछूंगा अब तुझे, ये सवाल तय करेगा रहस्य मात का अंजाम देखेगा तू या हो कि तेरी आज रिहाई. आणि औरंगजेबाने पुढचा सवाल फेकला. खंबा, अरे 30 साल तक इतना सा था दक्कन, इतना सा, फिर भी ना ले सका मैं. क्यों? क्योंकि रहस्य तेरे मेरे कुछ हशम तुम्हें शामिल हुए होंगे. और कौन कौन से हशम शामिल थे मेरे तुम्हें? अरे तख्तासाठी रक्तावर लोटणारी जात नाही रा आमची. आई भवानीच्या, आई जगदंबेचे पुते आम्ही. अरे झुंजू इथं, मरू इथं. याद राख, वाघाचे बचडे जगतात सुद्धा वाघासारखे, आणि वेळ आली तर मृत्यूला कवेत घेतात सुद्धा वाघासारखे. नको लागूच झाला आणि तर पडला औरंगजेब. शेवटी उतरला. ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से, निकाल दो इसकी आंखें. एक आंखें जलाती है बेबाओ, काट डालो इसके जबान. हे जबान बोलती बहुत है. काट डालो इसके हाथ, जो हाथ जोड़े नहीं उसके आज तक हमारे सामने. काट डालो इसके पैर, जिसके घुटने टेके नहीं आज तक हमारे सामने. आणि पाहता पाहता दिवस ठरला गेला. वडबुद्रुक तुळापूरचा वधस्तंभ सजला गेला आणि खऱ्या अर्थानं कांजण्यात चढलेला, साखळदंडात वेढलेला माझा राजा आता एक एक पाऊल मात्र वधस्तंभाकडे जात होता. आज वडबुद्रुक तुळापूरच्या वधस्तंभाच्या आजूबाजूला मुंगी जाऊ शकत नाही अशी रयत उभी होती. ज्या राजानं गेल्या 30 वर्षाच्या काळामध्ये आल्या औरंगजेबाला आजपर्यंत विजयाचा हुंकार मिळू दिला नाही. ज्या राजानं 30 वर्षामध्ये, वयाच्या 30 वर्षात एकही खऱ्या अर्थानं विजयाला, खऱ्या अर्थानं उन्मादाचा स्पर्श लागू दिला नाही. ज्या राजानं 30 वर्षात एकदाही पराभवाचं तोंड पाहिलं नाही. ज्या राजानं लाखोच्या औरंगजेबाच्या सैन्यालाही गुडघ्यावर आणलं. अरे कसा आहे तो छावा, कसा आहे तो शिवाचा सूर्य शिव छावा, पाहण्यासाठी आज रयत बेलगाम उभी होती. मुंगी जाऊ शकत नाही अशी गर्दी, आणि त्याच गर्दीमध्ये साखळदंडात जखडलेला, कांजण्यांमध्ये वेढलेला माझा राजा, रक्तानं लालबुंद झालेला माझा भव्य अस्मितेचं रक्षण करणारा छावा आता एक एक पाऊल वधस्तंभाकडे पडत होत. ते पाहत रयत मात्र डोळ्यातले अश्रू घालत होते. अरे ज्याने वाघाला फाडला तो वाघ आज कैद होऊन पुढे चालला होता. पण सजा होती पहिली डोळे काढायचे. 2 हापसी लालबुंद तप्त सळ्या, दुरांच्या रेषा हवेत फोडणाऱ्या, आता दोन्ही हापसी पुढे आले. वाघा आता पाहता विखुरलेल्या विस्तवामध्ये त्या दोन्ही सळ्या हातात घेतल्या. चर्र दिशा हातांचा जाळ झाला, पुढे सोडल्या. बाजूचा कपडा उचलला, सळ्या हातात आल्या, आणि मग मात्र साखळदंडात जखडलेल्या माझ्या राजाकडे आता दोनही हापसी वेगाने येऊ लागले. राजांचे डोळे मात्र सताड उघडे होते. स्वराज्याच्या यज्ञकुंडाचा हा, यज्ञकुंडातला आहुती देणारा हा छावा आता मात्र सताड डोळ्याने भगव्याच्या अस्मितेचं रक्षण करत होता. ज्या डोळ्यांनी आजपर्यंत केल्या होत्या मावळ्यांना इशारा, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत घेतलं होतं आबासाहेब आऊसाहेबांचं दर्शन, साठवलं होतं अंतकरणामध्ये, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत रयतेला दिला होता विश्वास, स्वराज्याच्या खऱ्या अर्थानं अस्मितेचा हुंकार भरण्याचा, ज्या खऱ्या अर्थाने डोळ्यांनी आजपर्यंत परमात्म्याला दिला होता विश्वास, हिंदू धर्माच्या प्रत्येक मंदिराचा कळस अभेद्य ठेवण्याचा, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत दिलं होतं वचन या निसर्गालाही, खऱ्या अर्थानं आषाढी वारीतल्या प्रत्येक वारकऱ्यालाही, जोपर्यंत खऱ्या अर्थानं उभा आहे तोपर्यंत मंदिरातला देव आणि मंदिरावरचा कळस अभेद्य ठेवेल. तेच डोळे जाणार होतात आणि त्याच वेळी दोन्ही हापसी वेगानं पुढे येऊ लागले. माझ्या राजाने डोळे उघडले, त्या डोळ्यातली आग पाहिली आणि हसमानी जागेवर सळ्या फेकल्या, पुन्हा माघारी फिरले. संतापला औरंगजेब, आगे जाना होगा. आणि पुन्हा 2 हशम उभे राहिले. त्याच विस्तवारच्या सळ्या पुन्हा हाती घेतल्या, राजांच्या नजदीक आले. राजांचे डोळे सताड उघडे. पाहता पाहता हेच अति वेगाने पुढे आले, राजांच्या नजदीक आले. सह्याद्री शांत वारा स्तब्ध झाला. काय होणार पाहण्यासाठी देव व्याकुळ झाले. आणि त्याच वेळी दोन्ही हातांशी वेगाने सळ्या पुढे आल्या, घुसल्या. शरदर्शनाचा अवकाश निघून गेला. हा वाहणारा वारा स्तब्ध होऊन बसला. सह्याद्रीवरच्या प्रत्येक झाडानं जणू काही आज ताट असताना निवडुंगानं सुद्धा मान टाकली असावी.
कारण माझा राजा यातनांचा चर्र जाळ अंतकरणात घेऊन मुखावाटे मात्र हसत राहिला. जगदंबाचा बोल उमटवत राहिला. बोटाला थोडंसं लागलं तर 8-8 दिवस बोट धरणारे आम्ही. अरे ज्या राजानं उभं आयुष्य रयतेसाठी समर्पित केलं, त्या राजाच्या डोळ्यात रयतेच्या आणि भगव्याच्या अस्मितेसाठी चर्र जाळ करणाऱ्या सळ्या गेल्या. अरे खोबण्यांचा खाक उठ पडल्या आणि खोबण्यांमधून उडालेला तो दर्प मात्र आजूबाजूला दुर्गंध होऊन पसरला होता. पण तरी माझा राजा निष्ठेनं मात्र जगदंब जगदंबचा बोल करत होता. डोळे गेले पण ती दिव्य दृष्टी भगव्याच्या अस्मिता अंतकरणात होती. वेळ जात होता आणि त्याच वेळी दुसऱ्या सजेचा आता अंमल सुरू करायचा होता. दुसरी सजा होती जीभ छाटायची. पुन्हा 2 हातात लकलकती नंगी तलवार सांडशी घेऊन निघाली. पाहिला डोळे होते कुठे, अजूनही डोळ्यातून उग्र दर्प खऱ्या अर्थानं बाहेर पडत होता. डोळ्यातून निघणारा धूर पाहून अनेकांना भोवळ येत होती. पण सह्याद्रीचा छावा माझा खऱ्या अर्थानं सह्याद्रीचा शिवसूर्य मात्र कांजण्यामध्ये जखडलेला राजा स्तब्ध होता. मुखातून जगदंबचा बोल सुरू होता. तलवार सांडशी घेऊन हशम पुढे आले. पाहिला डोळे होते कुठे, अस्पष्ट पावलांची जाणीव झाली. कळून चुकलं आता जीभ जाणार. ज्या जिभेनं उमटवले होते आजपर्यंत जगदंबाचे बोल, ज्या जिभेनं शेवटच्या श्वासापर्यंत हर महादेवचा गदर केला, ज्या जिभेनं आजपर्यंत खऱ्या अर्थानं मावळ्यांना इशारती करताना वचनबद्धता राखली, ज्या जिभेनं आई जगदंबेला खऱ्या अर्थानं वचन दिलं होतं स्वराज्याच्या गडकोटांचा कळस अभेद्य राखणार, ती जीभ जाणार आता. आणि राजाने शेवटचा जगदंबाचा बोल हर महादेवचा गदर घुमला आणि जबडा बंद झाला. दोन्ही हापसी वेगानं पुढे येऊ लागले. राजांच्या जवळ आले. हातात तलवार, हातात सांडशी. आता राजांच्या जीभ खऱ्या अर्थानं जर खेचायची तर जबडा उघडावा लागेल. पण राजांचा जबडा उघडण्याची कोशिश सुरू झाली. जबडा उघडला नाही. कोणीतरी युक्ती काढली. बाजूला असताना लोखंडी घन उचलला. राजांच्या डोक्यावर वार झाला. साखळदंडा कांदण्यांमध्ये दखडले राजा. डोक्यावर जोरदार प्रहार झाला. कानातून नाकातून रक्ताची धार लागली. शेंदूर फासलेल्या हनुमंत रायणसारखा खऱ्या अर्थानं माझा राजा लालबुंद झाला होता आणि त्यावरती शेंदूर उघळावा अशी रक्ताची धार राजांच्या अंगावरून उघळत होती. पण तरी माझा राजा मात्र खऱ्या अर्थानं बंद असताना जबड्याच्या हातून जगदंबाचा अंतकडात बोल करत होता. पुन्हा कोणीतरी युक्ती काढली. जबडा उघडायला हवा. कोणीतरी हातात तलवार घेतली. तलवारीचा सप्तशी वार झाला. रक्तात चिळकांडी उडाली. अरे खऱ्या आतड्यांच्या गटळ्यातून रक्ताची धार लागली. पण तरी राजाचा जबडा उघडला नाही. कोणीतरी युक्ती काढली. बाजूला असताना खऱ्या अर्थानं भाला घेतला. पाठीवर ओरकडत 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 विध्वस्त करत नेला. मांसाचा लगदा खाली कोसळला. पण तरी जबडा उघडला नाही. लाख कोशिश होत राहिली पण जबडा उघडला नाही. पुन्हा कुणी घडाचे घाव घातले. जबडा उघडला नाही. तलवारीचा वार झाला. जबडा उघडला नाही. भाल्याने मांसाचे लगदे काढले. जबडा उघडला नाही. अरे उघडा कसा? वाघाचा जबडा वाघाच्या तोंडात घालणे हात मोजती अवकात सांगणाऱ्या माझ्या शिवरायांचा पुत्र सारख्या संभाचा जबडा उघड कसा? मग कोणीतरी युक्ती काढली. श्वासासाठी युगलबल्ला पाहिजे. कान नाक दाबले गेले. श्वासासाठी युगलबल्ला. संधीचा घेतला फायदा. केली संशी ओढणीचे रक्तात चिळकंड्यामध्ये यातनांचा हौदोस पेटला आणि जगदंबाचा बोल करणारी भगव्याची अस्मिता असणारी जीभ खाली वळवळत पडली. अरे 13 दिवस माझ्या राजाचे हाल पाहिले आणि बसल्या जागेवर ते हाल असह्य झाल्यानं कवी कलशानं बसल्या जागी प्राण सोडले. कोणीतरी यायचं. राजांच्या अंगावर गरम पाणी ओतून जायचं. कोणीतरी यायचं. उकळतं पाणी सोडल्यानंतर दात काढून मोठमोठ्याला हसायचं. कोणीतरी यायचं. अरे बोकड सोलावा असं राजांच्या अंगावरचं कातडं सोललं जायचं. कोणीतरी यायचं. त्या सोललेल्या अंगावरती मिठ्ठेवलं चोळून निघून जायचं. कोणीतरी यायचं. हाताची नख उपटून निघून जायचं. कोणीतरी यायचं. गुडघ्याच्या वाट्या फोडून निघून जायचं. 1 2 3 4 5 6 नाही तब्बल 40 दिवस माझा राजा यातनांचा नंगा नाच सहन करत राहिला. अगर उसकी आंखें झुके नहीं हमारे सामने, हमने हाथ काट दिए उसके, मगर नहीं पाए उसने रहमत के हाथ हमारे सामने. हमने जीभ छीन ली उसकी, फिर भी ना बोल पाया रहमत के कुछ बोल हमारे सामने. हमने पाँव काट दिए उसके, मगर नहीं टेके उसने घुटने हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का,
हे खुदा होंगे कभी काम आया ऐसे खाली हात लावना पडेगा डाल माझ्या संत धनानं ते भाग्य मिळू दिलं नाही. माझ्या राजाच्या भगव्या रक्ताच्या स्मृतीचा एक एक कण या बलिदान मासाच्या खऱ्या अर्थानं या 40 दिवसांच्या प्रवासातला प्रत्येक मावळ्याच्या अंतकडात रोवला गेला. आणि पाहता पाहता औरंगजेबाची कबर याच मातीत गाडली. धर्मासाठी 40 दिवसांनी त्रास सहन करून माझा राजा धर्माच्या कळस्थानी राहिला. त्या धर्माचं पालन आपल्या हातून झालं. आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थानं सार्थक आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. एकदा प्रेमानं भजन रखुमाई हो रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा सुमार झालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं वारकरी दंडसंहिते आधारे वक्त्यानं वेळेचं भान पाळणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. 7:30 ते 9:30 अशी आजची कीर्तनाची आपली वेळ खऱ्या अर्थानं होती. त्या अनुषंगानं नियोजित वेळेत करण्यानंतर महाप्रसाद आहे. आणि लहान मुलंही असताना वेळेचं गणित वक्त्यानंही सांभाळलं पाहिजे या भूमिकेचा मी आहे. नियोजित वेळेत प्रथम 2 चरणांचा यथार्थ भावार्थ पाहत असताना गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जगावं कसं हे शिकवणारी गीता आहे. आणि जगण्याचा सोहळा योग्यरीतीनं केला तर मृत्यूचा सोहळा कसा करावा हे सांगणारं भागवत आहे. आणि अखंड चिंतन विठोबाचे. माझ्या शंभूराजे शिवरायांनी गीतेतला कर्मयोगही साधला आणि भागवतातला म्हणून तर मृत्यूचा सोहळाही होता. आणि पंढरीची वारी आज्यामुळे सुरू आहे. माझ्या शंभूराजांनी चोपदारांचा वेश धारण करून हातातला मापदंड हाती घेतला आणि यवनांपासून वारीचं रक्षण केलं. अखंड चिंतन विठोबाचे. आणि म्हणून तर 33 कोटी देवांमध्ये माझ्या राजाचं आणि शंभूराजांचं सुहासन रचलं गेलं. नव्हे नव्हे तर ते देवत्व त्यांना प्राप्त झालं. आणि असे देवत्वाला जे जातात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. नियोजित वेळेमध्ये 4 चरणांचे प्रथम 2 चरणांचा यथार्थ आणि 2 चरणांचा सरळ भावार्थ पाहत असताना बोलण्याच्या ओघात जर चुकीचा शब्द गेला असेल मुलगा नात्याने मला क्षमा करा. योग्य वाटलं ते मात्र काळजात करून घ्या एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं वैभव असणारी ही सगळीच मंडळी. कारण खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर हा संयम सोपा नसतो महाराज. जवळपास खऱ्या अर्थानं 2, 3, 4 प्रमाणांमध्येच आज 2 तास आपले गेले. एवढा संयम सोपा नसतो. पण मला बोलायला अधिकचा वेळ मिळावा म्हणून ज्यांच्या मुखामध्ये प्रत्येक शब्दाला साखरेसारखं गोड प्रमाण होतं पण जाणीवपूर्वक त्यांनी त्याचं खडी साखरेत माझ्यासाठी रूपांतर केलं. आपण सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. आदरणीय आमचे विनेकरी बाबा, आदरणीय आमचे समस्त टाळ महर्षी, ही सगळी लेकरं त्यांना घडवणारे त्यांचे गुरुजन, त्यांचे माता पिता यांसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्यांच्या अपेक्षा व्यक्त करतो. बाबा आपल्या सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करत अत्यंत गोड अशी दादा आपली सिस्टम आहे. मनपूर्वक आपले ऋण व्यक्त करतो. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणावर अर्पण करत असताना बोलण्याच्या ओघात चुकीचा शब्द गेला असेल ते माफ करा. मात्र खऱ्या अर्थानं जे सांगितलं, जे पटलं, जे योग्य वाटलं ते मात्र अंतकरणामध्ये रुजवा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. छावा आला म्हणून शंभूराजे समजून घेऊ नका. जन्मले लेकरापासून बाळ गर्भात असतानापासून आणि गर्भसंस्कारामध्ये इथून पुढे तरी छावा वाचायला सुरुवात करा. कारण धर्मनिष्ठा जर शिकवली नाही तर येणाऱ्या पिढ्यांचा खऱ्या अर्थानं इतिहास आपला जो उज्ज्वल इतिहास आहे भविष्यात मातीमोल झाल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून त्याची खऱ्या अर्थाने इतरांचा द्वेष करायला आपल्या लेकरांना शिकू नका, पण आपल्या धर्माचा स्वाभिमान मात्र जिवंत ठेवायला शिकवा, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आपणा सर्वांचे ऋण व्यक्त करतो, संयोजक आयोजक कमिटीचे ऋण व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण ज्ञानेश्वर